नमस्कार. किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वाघ्या सत्य आणि असत्य या मालिकेतील हा तिसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण वाघ्या सत्य आणि असत्य याच्या संदर्भामध्ये जो घटनाक्रम झाला, वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवण्याचा आणि हटवण्याचा, त्याच्यामधल्या ज्या घटना घडल्या आणि वेगवेगळ्या लोकांनी जी मतं मांडली, त्याच्यावरून आपण काही निष्कर्ष काढला की वाघ्या पुतळ्याचा कुत्रा हा ऐतिहासिक आहे का अनैतिहासिक आहे. दुसऱ्या भागामध्ये आपण राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या राजसन्यास या नाटकाची मीमांसा केली वाघ्या कुत्र्याच्या अनुषंगाने. आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण संजय सोनवणी यांनी लिहिलेल्या वाघ्याचे सत्य या पुस्तकाची मीमांसा करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की कित्येक लेखक महाराष्ट्रामध्ये आहेत, कित्येक कार्यकर्ते आहेत, कित्येक इतिहासप्रेमी आहेत, पण ज्या वेळेला हा वाघ्या कुत्र्याचा वाद उफाळला त्यावेळी वाघ्या कुत्रा ऐतिहासिक आहे असं म्हणण्याचं धाडस लिखित स्वरूपामध्ये फक्त संजय सोनवणी यांनी केलेलं आहे. बाकी एकजात सगळ्या लोकांचं म्हणणं असं आहे की वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवा नाही तर बसवू नका, तो नंतरचा विषय आहे, तो ठेवा नाही तर ठेवू नका, पण वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक नाही असं सर्व लेखकांनी किंवा सर्व विचारवंतांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये किंवा त्यांच्या भाषणामध्ये म्हणलेलं आहे. माननीय संजय सोनवणी साहेब एकमेव असे आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की वाघ्या कुत्रा ऐतिहासिक आहे. हा पहिला मुद्दा झाला या पुस्तकाचा रिव्ह्यू करण्याचा. दुसरा मुद्दा हा आहे की ज्या वेळेला एखाद्या वादाच्या विषयावर बोलायची वेळ येते त्यावेळेला मी फक्त त्याच लोकांची मतं विचारात घेतो ज्या लोकांनी काही ना काही त्याच्यावर लिहिलेलं आहे. एखादा लेख लिहिला असेल, एखादं पुस्तक लिहिलं असेल, आपली मतं लिखित स्वरूपामध्ये मांडलेली आहेत. त्याचं कारण आहे की एखादं पुस्तक लिहिण्यासाठी तुम्हाला काही अभ्यास करावा लागतो, काही पुरावे तपासावे लागतात, तुमचा एक काहीतरी दृष्टिकोन असावा लागतो, थोडी मेहनत करावी लागते. म्हणजे आज आपण या पुस्तकाचा रिव्ह्यू करतो आहे त्यातले पुरावे खोटे का खरे हा नंतरचा मुद्दा आहे. पुस्तक लिहिलं संजय सोनवणे साहेबांनी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मी त्यांच्याशी सहमत असेन का नसेन हा पण नंतरचा प्रश्न आहे. पण त्यांनी स्वतःचं मत पुस्तक लिहून मांडलं. कोणत्याही प्रकारचं समाजामध्ये स्वतःचं मत मांडण्यासाठी एखाद्या मोर्चा काढला नाही किंवा आंदोलन केलं नाही, दंगल उसळवली नाही, त्यानंतर TV चॅनेलवर जाऊन आदवा भाषेमध्ये पण चर्चा केली नाही आणि विनाकारण जनतेचा टाईमपास केला नाही. त्याच्याऐवजी संजय सोनवणे साहेबांनी एक स्वतःच्या विचाराचं समर्थन करणारं पुस्तक लिहिलं आणि विचारांचा प्रतिवाद विचाराने करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि म्हणून आपण त्यांच्या पुस्तकाचा रिव्ह्यू करतो आहे. कारणं दोन. पहिलं की संजय सोनवणे साहेब हे एकमेव व्यक्ती आहेत जे म्हणतात की वाघ्या कुत्रा ऐतिहासिक आहे, त्यामुळे रिव्ह्यू करावाच लागणार आहे. दुसरं, त्यांनी हे त्यांचे विचार पुस्तकाच्या रूपाने मांडलेत आणि विचाराला विचाराने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आपण त्यांचे विचार किंवा त्यांचं पुस्तक आज या वादामध्ये विचारात घेतो चर्चा करण्यासाठी. बाकी जे कोणी तोंड देखलं म्हणले असतील किंवा ज्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला चर्चा केली असेल, लिहिलं काहीच नाही, पुरावा काहीच दिला नाही, त्यांच्याबद्दल बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. चला तर मग आपण रिव्ह्यूला सुरुवात करूयात. पुस्तकाचं नाव आहे वाघ्याचे सत्य. लेखकाचं नाव आहे माननीय संजय सोनवणे साहेब. प्रकाशक पुष्प प्रकाशन. प्रथम आवृत्ती 15 ऑगस्ट 2012 साली प्रकाशित झाली आहे. मी हे पुस्तक bookganga.com वरून ई-बुक डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यामध्ये ती 15 ऑगस्ट 2012 साली दिसते आहे. कदाचित एखादी आवृत्ती आली असेल तर मला माहीत नाही अजून. तर या पुस्तकामध्ये प्रामुख्याने 5 प्रकरणं आहेत आणि या 5 प्रकरणांमधून संजय सोनवणे साहेबांचा कल असा दिसून येतो, जसं त्यांनी प्रस्तावनेमध्ये उल्लेख केला आहे त्यांच्या तसा, की संभाजी ब्रिगेडच्या या संघटनेच्या विचारांचा प्रतिवाद करणे वैचारिक, आणि ते जे लोक पुरावे देत आहेत किंवा संभाजी ब्रिगेड असेल किंवा अजून दुसऱ्या संघटना असतील ज्या असं म्हणतात की वाघ्या कुत्रा अनैतिहासिक आहे किंवा असे बाकीचे विचारवंत किंवा इतिहास संशोधक म्हणत असतील की वाघ्या कुत्र्याला कुठलाही आधार नाही आहे, त्या सर्व विचारांचं खंडन करून वाघ्या कुत्रा कसा ऐतिहासिक आहे हे सिद्ध करण्यासाठी संजय सोनवणे साहेबांनी 5 प्रकरणांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींची चर्चा केलेली आहे आणि स्वतःच्या मतांच्या समर्थनार्थ काही पुरावे दिलेले आहेत. तर आपण एक एक करून त्या गोष्टींचा विचार करून पाहूयात की सत्य काय आहे. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे कुत्रा मानवाचा पुरातन मित्र. आता मला वाटतं मुळामध्ये या प्रकरणाचीच काही गरज नव्हती किंवा या विषयाचीच काही गरज नव्हती, कारण आपला जो विषय आहे तो वाघ्या कुत्रा ऐतिहासिक आहे का अनैतिहासिक आहे हा आहे. आपला विषय हा नाही आहे की कुत्रा मानवाचा पुरातन मित्र आहे का नाही आहे. कुत्रा मानवाचा पुरातन मित्र आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्याबद्दल काही दुमत होण्याचं कारण नाही, कोणी त्याच्या विरोधामध्ये काही बोलणार पण नाही. ही आपल्याला सगळ्यांना माहीत असलेली गोष्ट आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याचं सत्य सांगताना कुत्रा मानवाचा मित्र आहे का नाही याच्यावर एक
प्रकरण खर्च करण्याची काही गरज नव्हती असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. ठीक आहे, तरी पण आपण पाहूयात की त्यांनी काय म्हणलेलं आहे त्या प्रकरणामध्ये. पहिला मुद्दा, त्यांनी मध्य प्रदेशातील भीमबेटका गुहेतील इसवी सन पूर्व 12,000 वर्षापूर्वीचं एक छायाचित्र दाखवलेलं आहे की जे त्या गुहेमध्ये आहे. ही गोष्ट खरी आहे की ती गुहा आहे आणि त्याच्यामध्ये छायाचित्र पण आहे. काही लोकांना शंका असेल तर सांगतो, खरी गोष्ट आहे. तिथे आदिमानवाच्या काळामध्ये काढलेलं ते छायाचित्र आहे. जुन्या काळामध्ये माणूस जेव्हा उत्क्रांतीच्या प्रक्रियेमधून जात होता त्यावेळेला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील गुहेमधील एक भूमिचित्र आहे इसवी सन पूर्व 18,000 सालापूर्वीचं. या दोन्ही चित्रांबरोबर माणसांबरोबर भिंतीवर कुत्र्यांची आकृती काढलेली आहे. याचा अर्थ इतकाच होतो किंवा आपण यातून असं म्हणू शकतो की इसवी सन पूर्व 12,000 वर्षापूर्वीपासून कुत्रा हा माणसाचा मित्र आहे. ठीक आहे, याच्याबद्दल कोणाचं काही आक्षेप असायचं कारण नाही आहे, पण याचा वाघ्या कुत्र्याशी काही संबंध नाही आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे शिवकाल व कुत्रे. हा मुद्दा विचारात घेण्यासारखा की याच्यावर काही बोललं जाऊ शकतं. याच्यामध्ये संजय सोनवणे साहेब एका शोधनिबंधाबद्दल बोलतात. त्या शोधनिबंधाचं नाव आहे नेटिव्ह डॉग ब्रीड्स ऑफ इंडिया मुधोळ हाऊंड. म्हणजे आज ज्याला आपण कारवानी कुत्रा म्हणतो शुद्ध मराठी भाषेमध्ये, त्याला मुधोळ हाऊंड असं म्हणतात. ही कुत्र्याची एक स्पेशल प्रजाती आहे, भारतामध्ये आढळते आणि तिला भारतीय प्रजाती म्हणून ओळखलं जातं. वास्तवामध्ये ती पर्शियन प्रजाती आहे किंवा मध्य आशियातून भारतामध्ये आलेल्या प्रजातीचे हे कुत्रे जे आहेत ते वारस आहेत, वंशज आहेत, पण आज ते भारतीय प्रजाती म्हणून ओळखले जातात. तर हा जो लेख आहे नेटिव्ह डॉग्स ब्रीड ऑफ इंडिया मुधोळ हाऊंड, याला संजय सोनवणे साहेब म्हणतात की हा निबंध आहे, शोध निबंध आहे, पण मला तो कुठे सापडला नाही. शोधगंगा किंवा इकडे तिकडे एक शोध निबंध म्हणून किंवा आपण ज्याला PhD डॉक्टरेटचं डॉक्युमेंट म्हणतो म्हणून. पण जेव्हा मी इंटरनेटवर ही ओळ सर्च केली त्यावेळेला मला एक वेबसाईट सापडली. त्या वेबसाईटचं नाव आहे indiandogBreeds.in. या वेबसाईटवर तुम्हाला लिंक दिसेल आता माझ्या इथे वरती व्हिडिओमध्ये. त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा असेल, त्याच्यामध्ये पण तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही एका पेजवर जाल. त्या पेजवर तुम्हाला तो लेख आढळून येतो ज्या लेखाचा उल्लेख संजय सोनवणे साहेबांनी त्यांच्या मताच्या समर्थनार्थ केलेला आहे. तर मी पहिल्यांदाच एक गोष्ट सांगू इच्छितो की मला हा शोधनिबंध कुठे शोधगंगा किंवा दुसरीकडे कुठे सापडला नाही किंवा मला शोधनिबंध कुठे वाचायला मिळेल, तो कुठे कुणी कोणाला शोधनिबंध सादर केला आहे, कोणत्या विद्यापीठामध्ये डॉक्टरेटसाठी वगैरे, त्याचा पण काही उल्लेख संजय सोनवणे साहेबांनी केला नाही. त्यामुळे तो ओरिजिनल जो काही शोधनिबंध असला तर मला वाचता आला नाही. मला तो इंटरनेटवर दिसलेला लेख दिसला म्हणून मी त्याला शोधनिबंध म्हणत नाही, मी त्याला लेख म्हणतो की हा लेख आहे माझ्यापुरता तरी. तर बऱ्याच वेळेला असं होतं की एखादी व्यक्ती काय करते की स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी की एखाद्या लेखाला प्रबंध म्हणून सांगते, शोधनिबंध म्हणून सांगते. त्याच्यामुळं काय होतं की सर्वसामान्य माणसांना वाटतं अरे बापरे, PhD केलेली दिसते, कोणतरी डॉक्टरेट केलेली दिसते, कुठल्या तरी विद्यापीठामध्ये हा शोधनिबंध सादर केलेला दिसतो, त्या विद्यापीठाची मान्यता मिळालेली दिसते. जर हा लेख शोधनिबंध असेल तर माझी संजय सोनवणे साहेबांना विनंती आहे की पुढच्या आवृत्तीमध्ये कृपया हा शोधनिबंध कुठे प्रकाशित केलेला आहे, कोणत्या विद्यापीठाला सादर केलेला आहे, त्याचा देखील उल्लेख करावा. म्हणजे हा जो डाऊट आहे तो डाऊट क्लिअर होऊन जाईल की हा शोधनिबंध आहे का लेख आहे. आत्ता मला इंटरनेटवर दिसला म्हणून मी याला निबंध म्हणत नाही, हा एक लेख आहे जो इंटरनेटवर मला एका ब्लॉगवर वेबसाईटवर वाचायला मिळतो आहे. तर या लेखामध्ये लिहिलं काय आहे की शिवछत्रपतींच्या गनिमी काव्यात कुत्र्यांचा वापर केला. म्हणजे हा जो लेख आहे तो जसं मी मगाशी म्हटलं तसं मुधोळ हाऊंड या कुत्र्यांच्या प्रजातीबद्दल आहे आणि मुधोळ हाऊंड या कुत्र्यांच्या प्रजातीचा महिमा वर्णन करणार आहे की प्रजाती कशी खास आहे, या प्रजातीची वैशिष्ट्ये कशी आहे, ती केव्हापासून आढळते, कोणत्या कोणत्या ठिकाणी या प्रजातीचा वापर झाला, त्याची माहिती देणारा हा लेख आहे. तर या लेखामध्ये असा उल्लेख सापडतो की शिवछत्रपतींच्या गनिमी काव्यात कुत्र्यांचा वापर केला गेला. म्हणजे ह्या मुधोळ हाऊंड कुत्र्यांचा वापर त्या काळामध्ये होत होता कारण ही प्रजाती महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये आढळत होती असं इथं लिहिलेलं आहे. दुसरं असं लिहिलं आहे की मावळ्यांच्या गनिमी काव्यात देखील कुत्र्यांचा वापर केला गेला. म्हणजे मावळे जेव्हा अकस्मात रात्री हल्ला करत असत, लुटालूट करत असत किंवा हल्ला करून पळून जात असत, त्यावेळेला गनिमी काव्याने या कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी शत्रूवर तुटून पडत असत मावळ्यांच्या बरोबर आणि शत्रूमध्ये गोंधळ उडवून देत असत. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तिसरी गोष्ट की शिवाजी महाराजांचा कुत्रा मुधोळ हाऊंड जातीचा आहे असं त्याच्यामध्ये ठामपणे लिहिलेलं आहे. आता याचा काही त्यांनी रेफरन्स दिलेला नाही की त्यांना कुठे कळलं की हा मुधोळ हाऊंड जातीचा कुत्रा शिवाजी महाराजांकडे होता म्हणून. एवढं ठामपणे तुम्ही म्हणता तर तुम्ही ते ठामपणे त्याचा रेफरन्स पण दिला पाहिजे. शिवछत्रपती गनिमी काव्यात कुत्र्यांचा वापर करत होते असं मगाशी म्हटलं, त्याचा पण काही रेफरन्स दिलेला नाही. की मी ही गोष्ट तत्वतः मान्य करायला तयार आहे की महाराष्ट्रामध्ये मुधोळ हाऊंड जातीचं कुत्रे सापडतात, ती प्रजाती आढळते. त्यामुळे मराठ्यांकडे आणि शिवछत्रपतींकडे पण त्यातली काही कुत्री असण्याची शक्यता आहे. पण शिवछत्रपतींनी गनिमी काव्यात नेमक्या कोणत्या लढाईत त्या कुत्र्याचा वापर केला, भले मुधोळ हाऊंडचं सोडून द्या, पण कुठला तरी एक सांगा ना तुम्ही की
कुत्र्याचा कोणत्या युद्धामध्ये शिवछत्रपतींनी वापर केला त्याचा एक तरी पुरावा पाहिजे किंवा ह्या लढाईमध्ये हे कुत्रं शिवाजी महाराजांबरोबर होतं. जसं रोमन लढाईमध्ये आपण बघतो की जेव्हा रोमन सेनापती असत, जुलियस सीझर वगैरे किंवा अजूनही रोमन सैन्य असत, लीजन्स असत, त्यांच्याबरोबर नेहमी कुत्र्यांची एक हे असे की आपण काय म्हणतो, कुत्र्यांचं एक स्वतःचं एक डिपार्टमेंट असे किंवा कुत्र्यांचं स्वतःचं एक पथक असे नेहमी त्यांच्याबरोबर. त्याचे आपल्याला पुरावे दिसतात वेगवेगळे. आपल्याला ते लीजन्सची नावं पण माहिती आहेत, आपल्याला कुत्र्यांची नावं पण माहिती आहेत, कुत्र्यांच्या प्रजातींची नावं पण माहिती आहेत. आपण इंटरनेटवर गेलं तर आपल्याला ते दिसतं की हां हे होतं इथे. तसं शिवाजी महाराजांबरोबर जर कुत्रा एखादा असेल किंवा मावळ्यांबरोबर कुत्र्यांच्या झुंडी असतील तो कोणत्या लढाईमध्ये हे झालं त्याचा काहीतरी संदर्भ देणं गरजेचं असेल. आणि जसं संजय सोनवणे साहेब म्हणतात की हा शोधनिबंध किंवा प्रबंध आहे, जर हा प्रबंध असेल तर प्रबंधामध्ये जर संदर्भ देणं फारच गरजेचं आहे. तुम्ही संदर्भाशिवाय बोलू शकत नाही. पण या लेखामध्ये कुठेही इंटरनेटमध्ये त्याच्या खाली संदर्भ सापडलेला नाही आहे या 3 वाक्यांसाठी की शिवछत्रपतींनी गनिमी काव्यात वापर केला, मावळ्यांनी गनिमी काव्यात कुत्र्यांचा वापर केला, शिवाजी महाराजांचा कुत्रा मुधोळ होऊन जातीचा होता, शाहू महाराजांचा कुत्रा पण मुधोळ होऊन जातीचा होता, तुळाजी आंग्रे यांनी कुत्र्यांचा वापर केला इंग्रजांच्या विरोधात लढताना. तर हे खरं असू शकेल. मी हे म्हणत नाही की या गोष्टी खोट्या असतील म्हणून. पण ज्या वेळेला आपण प्रबंध म्हणतो, ज्या वेळेला आपण इतिहासामध्ये एखादी नवीन गोष्ट समोर आणत असतो त्यावेळेला त्याचा संदर्भ देणं गरजेचं आहे. संदर्भ न देता जर आपण एखादी गोष्ट लिहित असू तर तिला काही पुरावा म्हणता येणार नाही, त्याला अस्सल दस्तावेज म्हणता येणार नाही. त्यामुळे या गोष्टींना जे काही या लेखामध्ये लिहिलेले आहेत त्या आम्ही ग्राह्य धरणार नाही की वाघ्या कुत्रा होता म्हणून किंवा शिवाजी महाराजांनी वापर केला किंवा मावळ्यांनी वापर केला म्हणून. त्याच्याबद्दल आपण पुढं बोलणारच आहोत. पण अजून एक दाखला याच्यामध्ये दिला जातो. तो दाखला हा आहे, इंग्लिशमध्ये आहे, ते लेख इंग्लिशमध्ये आहे मूळचा. त्याचा मी सारांश वाचून दाखवतो की औरंगजेबाचा दाखला काय दिला आहे. औरंगजेब सॉ दॅट these Marathas used their canine companions for guarding and sighting interlopers in their guerrilla warfare. The patriotic Marathas was well known for their love of companion animals, especially dogs, who in turn as friends recognized neither fraternity or brotherhood while on duty and faced any risk for their masters. These dogs have fought Muslim invaders and the British alongside their Maratha masters. आता हे लिहिलेलं आहे की औरंगजेबाने असं म्हणलेलं आहे किंवा औरंगजेबाने पाहिलं. तर हे कुठे उल्लेख हा कुठे आहे भाऊ? खापीखानाच्या याच्यामध्ये आहे लिहिलेल्या आत्मचरित्रामध्ये, साकी मुस्तेद खानाने लिहिल्याच्या याच्यामध्ये आहे, अजून मराठ्यांच्या कुठल्याच याच्यामध्ये आहे. कुठून हा उल्लेख आला याचं संदर्भ असणं गरजेचं आहे. जर मला या उल्लेखाला पुरावा मानायचा असेल तर त्या लेखामध्ये याचा उल्लेख सापडत नाही. मी म्हणत नाही की या लेखामध्ये लिहिलेली वस्तुस्थिती नाही आहे किंवा खोटी असेल किंवा हा उल्लेख पण खोटा असेल असं मला म्हणायचं नाही आहे. पण संदर्भ असल्याखेरीज त्याला पुरावा मानता येणार नाही की हा आला कुठून उल्लेख म्हणून. याच्यामध्ये असं म्हणलं आहे की औरंगजेबाने असं पाहिलं की मराठ्यांबरोबर त्या नेहमी कुत्रे असत आणि ती कुत्री मराठे काय करत असत की एखाद्या क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी किंवा नवीन एखाद्या माणूस त्या क्षेत्रामध्ये घुसला तर त्याला हुसकावून लावण्यासाठी मराठी कुत्र्यांचा वापर करत असत. मराठ्यांना कुत्र्यांबद्दल फार प्रेम होतं आणि कुत्री देखील मराठ्यांवर तेवढाच जीव लावत असत आणि मराठ्यांसाठी कुत्र्यांनी जीव पणाला लावल्याची कित्येक उदाहरणं आहेत. कित्येक कुत्र्यांनी मराठ्यांबरोबर मुस्लिम आणि इंग्रजांशी लढाई केलेली आहे असं या आर्टिकलमध्ये म्हणलेलं आहे. थोडक्यामध्ये त्याचा सारांश. पण त्याचा संदर्भ नाही आहे तर ती गोष्ट पुरावा नाही आहे. पुढची गोष्ट आता आपण विचार करूयात की पुरावा का नाही मानायचा या गोष्टीला. पहिली गोष्ट संदर्भ नाही आहे म्हणून पुरावा नाही आहे. आणि काही गोष्टी तर्काने आपण म्हणू शकतो की जर त्या काळामध्ये कुत्रे असतील तर त्यांचा वापर काही फक्त मराठ्यांनीच केला असेल असं नाही. ही जी आपण मुधोळ होऊन जातीची प्रजाती म्हणतो ती मुळात भारतामध्ये आली तीच परकीयांबरोबर. म्हणजे हे कुत्रे मराठ्यांकडून लढले असं जे काही त्यांना पॅट्रियोटिकनेस चिकटवला जातो. जेव्हा ते आशिया खंडातून आले असतील तेव्हा परकीय आक्रमकांतर्फे येथे देशांविरुद्ध लढले असणार आहेत. कुत्रा हा प्राणी असा आहे की तो ज्याच्याबरोबर असतो त्याच्याबरोबर लढतो. जर मराठ्यांनी कुत्र्यांच्या झुंडी पाळल्या असतील तर मुघलांनी आणि इंग्रजांनी पाळल्या नसतील, पोर्तुगीजांनी पाळल्या नसतील असं नाही आहे. त्यांच्याकडे पण कुत्रे असणार आहेत. त्यांचा पण वापर युद्धामध्ये थोडाफार कुठे नाही कुठेतरी झाला असणार आहे. फक्त मराठेच कुत्र्यांचा वापर करत होते हे म्हणणं चुकीचं आहे. दुसरा मुद्दा की प्राचीन काळापासून सगळीकडे कुत्र्यांचा वापर होतोच आहे. कुत्र्यांचा वापर सैन्यामध्ये होत नाही असं नाही, सैन्यामध्ये कुत्र्यांचा वापर होतो. पण मुख्यतः सैन्यामध्ये कुत्र्यांचा वापर कशासाठी होतो? जे एखादं ठाणं सैन्य बसवतं की आपण म्हणतो की एखाद्या सैनिकाचं लष्करी ठाणं आहे, त्या लष्करी ठाण्याच्या रक्षणासाठी कुत्री असतात. किंवा एखाद्या गोष्टीचा माग काढायचा असेल, एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा असेल, वासावरून एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा असेल तर ते वासावरून शोध घेण्यासाठी कुत्र्यांचा उपयोग होतो. किंवा जर कोणी
एखादी अनोळखी व्यक्ती जर आपल्या आजूबाजूला लष्करी ठाण्याच्या घुटमळत असेल तर त्याच्यापासून ठाण्याचं रक्षण करण्यासाठी किंवा जे काही घुसखोर असतील त्या घुसखोरांची माहिती होण्यासाठी कुत्र्यांचा वापर केला जातो. हे त्या लेखामध्ये पण म्हणलेलं आहे, औरंगजेब सॉस दॅट दीज मराठाज यूज देअर कॅनन कॅम्पिनियन्स फॉर गार्डिंग अँड सायटिंग इंटरलोपर्स. म्हणजे काय की ठाण्याच्या रक्षणासाठी आणि घुसखोरांचा शोध लावण्यासाठी कोणी घुसखोर नवीन माणूस शिरला त्या ठाण्यामध्ये तर मराठी त्यांचा उपयोग करत असत असं त्या लेखामध्ये म्हणलेलं. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी मावळ्यांबरोबर हल्ला करत असत असं म्हणलं जरी आपण म्हणायला लागलो की लेखामध्ये उल्लेख केला दुसरीकडे एका ठिकाणी त्या पद्धतीने विचार केला तर मला ते संयुक्तिक वाटत नाही लष्करीदृष्ट्या. कारण आता फॉर एक्झाम्पल की मी सेनापती आहे मराठ्यांचा आणि मला रात्री हल्ला करायचा आहे, मी कुत्र्यांच्या झुंडी घेऊन हल्ला करायला लागलो तर सगळ्या कुत्र्यांची तोंडं मला बांधून ठेवावी लागतील. कारण कुत्री भुंकणार नाहीत असं होत नाही. त्यामुळे कुत्र्यांच्या झुंडी घेऊन कोणी हल्ला नाही करत कुठल्या कधी दुसऱ्या सैन्यावर. आणि कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला केला तर कुत्री मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण जास्त आहे. कुत्र्यांचा वापर हा सैन्यामध्ये आपण प्राचीन काळामध्ये बघितला किंवा आजही बघितला तरी एक रक्षणासाठी होतो, लष्करी ठाण्याच्या रक्षणासाठी, एखाद्या गोष्टीचा माग काढण्यासाठी होतो. आणि जसं त्या लेखामध्ये पण म्हणले तसं घुसखोरांचा पत्ता आधीच लागावा, कोणी नवीन घुसखोर आला आपल्या ठाण्यामध्ये तर त्याच्यासाठी होतो. गनिमी काव्यामध्ये हल्ला करण्यासाठी सैन्यामध्ये कुत्र्यांचा वापर शक्यतो होत नाही. झाला तरी 1-2 कुत्री बरोबर असतील. म्हणजे ओसामा बिन लादेनला मारायला जेव्हा अमेरिकन पथक गेलं तेव्हा त्यांच्यावर 2 कुत्रे होते असं म्हणतात. पण ते 2 होते, 100 कुत्रे घेऊन गेले नव्हते ते पकडायला ओसामा बिन लादेनला. या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. तरी एखाद्या आपण म्हणतो की आक्रमक कारवाईमध्ये कुत्र्यांचा वापर केला गेला गनिमी काव्यासारख्या लढाईमध्ये वगैरे तरी 1-2 कुत्री असतात, झुंडीने त्यांचा वापर होत नाही. याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की या लेखामध्ये लिहिले त्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. गोष्टी खऱ्या आहेत. मुधोळ हाऊन जमातीची कुत्री महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून आहेत. ती मराठ्यांच्या पदरी असणार ही गोष्ट काळ्या दगडा इतकी सत्य आहे. ती शिवाजी महाराजांच्या पदरी असणार ही पण त्यातली 1-2 कुत्री शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला रायगडावर किल्ल्यावर त्यांच्या घराच्या आजूबाजूला पण असणार ही पण गोष्ट खरी आहे की असू शकतात. आपण नाकारू शकत नाही ते, कारण या प्रजाती महाराष्ट्रामध्ये होत्या आणि लोक कुत्री पाळत असत, ही खरी गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींनी सत्य या सगळ्या लेखावरून सिद्ध काय होतं, या लेखावरून फक्त 2च गोष्टी सिद्ध होतात की मुधोळ हाऊन प्रजातीची कुत्री महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून आढळतात. त्याच्यामुळे ती मराठ्यांच्या सैन्यामध्ये असू शकतात. त्यांचा वापर रक्षणासाठी केला जाऊ शकतो. किल्ल्याच्या एखाद्या धान्य ठेवलं असेल, दारुगोळा ठेवला असेल, त्याचा घुसखोरांचा माग लागावा म्हणून त्यांचा वापर केला जाऊ शकतो. पण याच्यातून हे कुठेही सिद्ध होत नाही की शिवाजी महाराजांकडे एक कुत्रा होता आणि त्याचं नाव वाघ्या होता आणि त्याने चितेमध्ये उडी मारली. म्हणजे हा लेख ज्या गोष्टीचा आपण पुरावा म्हणून वापरतो ती गोष्ट सिद्ध करण्यासाठी उपयोगी नाही. त्याच्यानंतर या लेखामध्ये जे मगाशपासून मी बोलतो आहे वारंवार की जे मुद्दे मांडलेले आहेत त्याचे कुठे संदर्भही दिलेले नाहीत. की जसं आपण विकिपीडियाला बघतो की एखादी ओळ लिहिली असेल तिथे लिहिलं असतं 1 नंबर, खाली आपण पाहिलं तर आपल्याला 1 नंबरच्या तिथे दिसतं की ती ओळ कुठल्या लेखातून आलेली आहे. तसं इथे या लेखामध्ये जे काही उल्लेख केलेले आहे त्यात कुठलाही संदर्भ नाही आहे की ही ओळ कुठून आलेली आहे, किंवा वेबसाईटवर तरी मी जिथं वाचलं तिथे. त्यामुळं हे जे काही उदाहरण संजय सोनवणे साहेब देतात त्याला आपण काही पुरावा म्हणू शकणार नाही, अस्सल पुरावा म्हणू शकणार नाही. ते त्या पुराव्याच्या डेफिनेशनमध्ये व्याख्येमध्ये बसत नाही. दुसरं उदाहरण एक संजय सोनवणे साहेब देतात ते आहे की जगातील 10 इमानी कुत्र्यांमध्ये वाघ्या कुत्र्याचं नाव आहे. आता हे त्यांनी कुठे पाहिलं, लॉयल टू द एंड अँड बियॉन्ड हिस्ट्रीज 10 मोस्ट फेथफुल डॉग्स हे हेडिंग त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि असं म्हणलेलं आहे की 1986 साली पेट्स मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे 1986 साली जे पेट्स मॅगझिनची आवृत्ती आली त्या आवृत्तीमध्ये जगातील इमानी अशा 10 कुत्र्यांचा उल्लेख केलेला एक लिस्ट बनवलेली, त्याच्यामध्ये वाघ्या कुत्र्याचं नाव 6व्या क्रमांकावर आहे. तर याची पण लिंक मी तुम्हाला देतो की ही पेट्स मॅगझिनची लिंक नाही आहे पण petslady.com नावाच्या एका मॅगझिनची लिंक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कुत्र्यांची सर्व नावं आणि फोटो दिसतील जी लिस्ट संजय सोनवणे साहेबांनी त्यांच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. आता त्याच्यावर जर संजय सोनवणे साहेबांचं म्हणणं असं आहे की लिव्हनस्टीन हा एक संशोधक इंग्रज गृहस्थ होता ज्याने ही लिस्ट बनवली आणि ज्या वेळेला ही लिस्ट बनवली त्यावेळेला त्याने राम गणेश गडकरींचं पुस्तक वाचलेलं असणार नाही किंवा चीवी गोगटेंचं पुस्तक वाचले असण्याची काही शक्यता नाही आहे. लिस्ट बनवली तेव्हा ती पुस्तकं न वाचताच त्याने वाघ्या कुत्र्याचं नाव त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेलं असलं पाहिजे. मान्य करूयात आपण संजय सोनवणे साहेब म्हणतात म्हणून की त्या लिव्हिंगस्टन नावाच्या इंग्रज ग्रस्ताने जी लिंक बनवली त्याने कदाचित ही 2 पुस्तकं वाचली नसतील वाघ्या कुत्र्याचं नाव त्यात अंतर्भूत करताना. पण मग त्याने काय वाचून ते नाव अंतर्भूत केलं ते संजय सोनवणे साहेबांनी सांगणं भाग आहे.
ते सांगत नाहीत. म्हणजे ही 2 नावं ते अशासाठी घेत आहेत की या 2 नावांमुळं वाघ्या कुत्र्याचं बनावट प्रकरण समोर आलं किंवा ची गोगटे त्याला दंतकथा म्हणतात आणि राम गणेश गडकरींनी कुत्र्याला वाघ्या नाव देऊन फेमस केलं. त्यामुळे या 2 लोकांना जबाबदार समजतात वाघ्या कुत्र्याला पुढं आणण्यासाठी इतिहासामध्ये नसताना. म्हणून संजय सोनवणे साहेब म्हणतात की या 2 माणसांची पुस्तकं त्याने वाचली असण्याची शक्यता नाही आहे, तरी पण वाघ्या कुत्र्याचं नाव लिस्टमध्ये आहे. मग आलं कुठून ते तुम्ही सांगा ना. कारण तुम्ही जर हा पुरावा देत असाल तर हा पुराव्याचं समर्थन करणं पण तुमचंच काम आहे संजय सोनवणे साहेब. तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे की या 2 लेखकांच्या पुस्तकांमध्ये पुस्तकं न वाचता जर त्या लिस्टमध्ये वाघ्या कुत्र्याचं नाव आलं तर नेमकं काय वाचून वाघ्या कुत्र्याचं नाव त्या लिस्टमध्ये आलं त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. ते विनंती आहे आपल्याला. आपण पुढच्या आवृत्तीमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्याल की कुठली गोष्ट वाचून त्या लिस्टमध्ये वाघ्या कुत्र्याचं नाव आलं. पुढं असं आहे की संजय सोनवणे साहेब असं म्हणतात की हा इंग्रज ग्रहस्थ आहे, त्याला महाराष्ट्रातल्या कोणी लाच दिली असण्याची पण शक्यता नाही की तू वाघ्या कुत्र्याचं नाव त्याच्यामध्ये ॲड कर वाघ्या कुत्र्या इतिहासात नसताना. गृहीत धरून चलो आपण, काही हरकत नाही. तिसरं हे आहे की संजय सोनवणे साहेबांचं म्हणणं असं आहे की आता ते तर्क असा देतात, म्हणजे जर वाघ्या कुत्र्याचं नाव त्या लिस्टमध्ये ची गोगटेंचं पुस्तक वाचून आलं नाही, राम गणेश गडकरींचं पुस्तक वाचून आलं नाही, त्या ग्रहस्थाला कोणी लाच पण दिली नाही, तर मग वाघ्या कुत्र्याचं नाव आलं कुठून? हा जो मी प्रश्न विचारतो आहे त्याचा संजय सोनवणे साहेब अशा प्रकारचं एक तर्क देतात की कितीतरी इंग्रज अधिकारी हे शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये गेले असतात, त्यांनी भेट दिली. ती भेट दिली असताना कदाचित त्यांनी वाघ्या कुत्र्याला तिथं बघितलं असेल, म्हणून त्यांनी वाघ्या कुत्र्याचा उल्लेख त्यांच्या पत्रव्यवहारामध्ये कुठेतरी करून ठेवला असेल. तो पत्रव्यवहार वाचून लिव्हनस्टीन नावाच्या ग्रहस्थांनी त्या मासिकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख केला असावा. आता इथे सर्व गुळाचाच गणपती आहे आणि गुळाचाच मारुती आहे, आपल्या मराठीमध्ये म्हणतो तसं. म्हणजे सर्व जरतरच्या गोष्टी आहेत, तर्काने होणाऱ्या गोष्टी. म्हणजे इंग्रज अधिकारी शिवाजी महाराजांच्या दरबारात गेले असावेत, त्यांनी वाघ्या कुत्र्याला पाहिलं असावं, त्यांनी तो उल्लेख केला असावा आणि मग तो लिव्हनस्टीन नावाच्या ग्रस्ताने पाहिला असावा. मग हे सगळं लिव्हनस्टीन नावाच्या ग्रस्ताला पाहायला मिळालं तर आम्हाला का नाही पाहायला मिळालं? म्हणजे इंग्रजांचा पत्रव्यवहार असेल किंवा ईस्ट इंडिया कंपनीचे वाखारीचे जे रेकॉर्ड्स असतील ते सगळे रेकॉर्ड्स आज जवळपास उपलब्ध आहेत. म्हणजे जवळजवळ 90-95% साधनं उपलब्ध आहेत वाचण्यासाठी आज पूर्ण. मग नेमकं तेच साधन आम्हाला वाचण्यासाठी का उपलब्ध नाही ज्यात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे? मग हा तर्क मनाला पटत नाही किंवा ही गोष्ट जो तर्क देतात संजय सोनवणे साहेब तो मनाला न पटण्यासारखा आणि स्वतः पण ते खात्रीपूर्वक सांगत नाहीत. स्वतः पण ते म्हणतात असावा, इंग्रजांच्या पत्रव्यवहारामध्ये उल्लेख केलेला असावा. मग साहेब प्लीज तो पत्रव्यवहार शोधून काढा आणि त्याचा पण रेफरन्स पुढच्या आवृत्तीमध्ये तुम्ही द्या की ते नेमकं कुठल्या पत्रव्यवहारामधून याच्यामध्ये आलेलं आहे. हे जर सगळ्या गोष्टी केल्या गेल्या नाहीत याच्यामध्ये तर मग हे जो दाखला देतात तो की या मासिकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे तर तो दाखला खरा ठरत नाही किंवा तो पुरावा खरा ठरत नाही, कारण त्याला काही संदर्भच नाही. आणि ज्या संदर्भाने तो देत आहेत त्याच्यासाठी पण ते स्वतःच असावा असं म्हणतात संजय सोनवणे. असं झालं असावं, असं काहीतरी असावंला काही इतिहास संशोधनामध्ये अर्थ नाही साहेब. काय झालं आहे ते ठामपणे सांगता आलं पाहिजे. आशा आहे की तुम्ही ते पुढच्या याच्यामध्ये आवृत्तीमध्ये कराल. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो इथे याच्याबद्दल आहे, या कुत्र्याच्या लिस्टिंगबद्दल, जी कुत्र्यांची लिस्ट दिलेली आहे त्या मॅगझिनमध्ये, त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर वाघ्या सोडून, आपण त्याला वाघ्याच म्हणू, आता गडकरींनी त्याचं बारसं केलं आहे, तर वाघ्या सोडून बाकी सर्व जे कुत्रे आहेत ते 18व्या-19व्या शतकातले आहेत जवळपास आणि ते कुठेही कुणीतरी पाहिलेले आहेत, त्यांचे फोटो उपलब्ध आहेत. वाघ्या हा एकमेव कुत्रा असा आहे त्याच्यामध्ये की ज्याचं 16व्या शतकातला उल्लेख आहे आणि तो कोणी पाहिला नाही. 16व्या शतकातला त्याचा कुठला उल्लेख माहिती नाही. त्यामुळे हे या लिस्टमध्ये नाव टाकलं कुठून, आलं कुठून, संजय सोनवणे साहेब सांगतील आपल्याला पुढच्या आवृत्तीमध्ये. अशी आशा आहे की त्यांनी कुठून नाव घेतलं असेल त्या मॅगझिनमध्ये त्याचा शोध लावून. पण आपण पण शोध घेतला पाहिजे की त्या लिस्टिंगमध्ये नाव गेलं कुठून. सगळी कुत्री 19व्या शतकातली आहेत, एकच 16व्या शतकातलं नाव आलं कुठून? या 19व्या शतकातल्या सगळ्या कुत्र्यांचे फोटो आहेत, त्यांची माहिती आहे, जिवंत माणसं आहेत त्यांची माहिती देणारी की त्यांनी कुत्रा बघितलेला. पण याच्याबद्दल, वाघ्या कुत्र्याबद्दल जिवंत माहिती देणार एकही माणूस नाही आहे, ऐतिहासिक दस्तावेज नाही आहे. ज्या इंग्रजांच्या पत्रव्यवहारातून तो कळाला असावा असं म्हणतात, तो पत्रव्यवहार पण झाला असावा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं ते काही आपल्याला अधिकृत पुरावा म्हणून गृहीत धरता येणार नाही. त्यामुळे हे जे 2 पुरावे संजय सोनवणे साहेबांनी दिलेले आहेत की शिवकाळातील कुत्र्यांचा वापर, त्याच्यासाठी त्यांनी जी वेबसाईटचं नाव दिलं indiandogbreeds.in, त्याच्याबद्दल आपण बोललो. आणि आत्ताची ही जी वेबसाईटचं त्यांनी नाव दिलं petslady.com वर हा लेख उपलब्ध आहे. हे दोन्ही पुरावे मला पुरेसे वाटत नाहीत, कारण हे
वाघ्या कुत्रा हा अस्तित्वात होता हेच मुळामध्ये सिद्ध करू शकत नाही आहेत, जरतरच्या गोष्टी आहेत. आणि जर अस्तित्वात असला तर तो शिवाजी महाराजांचा कुत्रा होता हे या दोन लिंकवरून कधीच सिद्ध होणार नाही. त्याच्या पुढे जाऊन त्याने चितेमध्ये उडी टाकली हे तर बिलकुल सिद्ध होणार नाही. त्याच्यामुळं या दोन पुराव्यांचा मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे सगळे पुरावे संजय सोनवणे साहेबांनी दिलेत त्या एकाही पुराव्याचा वाघ्या हा शिवाजी महाराजांचा कुत्रा होता हे डायरेक्टली सिद्ध करण्यासाठी काही सबळ पुरावा नाही आहे. जे इनडायरेक्टली गोष्टी त्या बोलत आहेत ते इनडायरेक्टली गोष्टींचे पण त्यांच्याकडे संदर्भ नाही आहेत, ते फक्त तर्काने बोलत आहेत. त्यामुळे पहिल्या प्रकरणातला कुठलाही पुरावा वाघ्या कुत्रा हे ऐतिहासिक सत्य आहे हे सांगण्यासाठी पुरेसा नाही आहे असं म्हणतो मी. ते गोष्टी खोट्या आहेत असं मी म्हणत नाही, ते लेख खोटे आहेत असं मी म्हणत नाही, किंवा ती भिंतीवरची चित्र खोटी आहेत असं मी म्हणत नाही. ते खरेच आहेत, ते सर्व गोष्टी लिहिल्या गेलेल्या आहेत त्या, म्हणजे त्या ज्या अनुषंगाने लिहिल्यात त्या. पण त्यांचा वाघ्या कुत्र्याशी संबंध जोडला तर वाघ्या कुत्रा होता का नव्हता, तो शिवाजी महाराजांचा कुत्रा होता का नव्हता, त्याने चितेत उडी घेतली का नाही हे सिद्ध करण्यासाठी हे पुरावे पुरेसे नाही आहेत, हे पुरावे सबळ नाहीत, हे पुरावे मानता येणार नाहीत की या पुराव्यांच्या आधारे वाघ्या कुत्रा खरंच होता. आता दुसरं जे प्रकरण आहे ते दुसऱ्या प्रकरणामध्ये त्याचं नाव असं दिलेलं आहे संजय सोनवणे साहेबांनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि वाघ्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आता ते बोलत आहेत डायरेक्टली कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघ्याशी संबंध कुठे आला त्याच्याबद्दल. पहिलं जे त्यांनी पुरावा दिलेला आहे तो यादवाड जिल्हा धारवाड कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दगडी शिल्प सापडलेलं आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं दगडी शिल्प आहे असा प्रचार प्रसार महाराष्ट्रामध्ये सगळीकडे केला जातो, टी व्ही चॅनल्स आणि वर्तमानपत्रामधून किंवा पेपरमधून. त्याची जी कहाणी घडली ती बेलवडीच्या गडीची कहाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शिव दिग्विजय करून परत येत असताना कर्नाटकातल्या बेलवडीच्या गडीला शिवाजी महाराजांच्या सैन्याने वेढा घातला. त्या गडीचा जो मालक होता येसाजी प्रभू नाईक तो याच्यामध्ये मारला गेला. येसाजी प्रभू देसाई नाईक कर्नाटकामध्ये म्हणतात देसाई, तो या लढाईमध्ये मारला गेला. त्याची बायको मल्लाबाई देसाई तिने हा लढा पुढे चालवला आणि तिचं शौर्य कळल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिला बोलून घेऊन तिचा सत्कार केला आणि ती गडी तिला परत दिली आणि दूध भातासाठी तिचा जिंकलेला प्रदेश पण तिला परत दिला. त्याच्या बदल्यामध्ये तिचा सत्कार देखील केला सावित्री नाव देऊन किंवा किताब देऊन, आणि त्याच्या बदल्यामध्ये त्या उपकाराला स्मरून या सावित्री देसाई नावाच्या स्त्रीने कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शिवछत्रपतींची शिल्प बनवली. त्यातलं एक शिल्प हे यादवाडमध्ये सापडलेलं शिल्प आहे असं म्हणतात. आता यातली पहिली जी गोष्ट आहे ती बेलवडीची लढाई झाली ही गोष्ट खरी आहे. सावित्री देसाईने अनेक शिल्प बनवली असं म्हणतात. अनेक शिल्पांमधलं फक्त एकच उपलब्ध आहे, ते पण यादवाडामध्ये उपलब्ध आहे. त्या शिल्पाची थोडी चिकित्सा करणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे कसं आहे की एखादी गोष्ट शिवाजी महाराजांशी संबंधित आहे असं म्हटलं की लोकांनी डोकं बंद करून ती गोष्ट स्वीकारावी असा एक आपल्याकडे समज आहे बोलणाऱ्यांचा किंवा अपेक्षा असते लोकांची. हां मी म्हणलो नाही शिवाजी महाराजांशी संबंधित आहे मग त्याच्यावर कोणी आक्षेप नाही घ्यायचा. विचार करणं गरजेचं आहे सत्य समोर येण्यासाठी. या शिल्पाबद्दल पण चिकित्सा करणं गरजेचं आहे की शिवाजी महाराजांचं खरोखर शिल्प आहे का नाही आहे. आता आपला तो आत्ताचा विषय नाही आहे मुद्द्याचा, की आपल्या व्हिडिओचा तो विषय नाही आहे, म्हणून मी त्याच्याबद्दल जास्त काही इथे भाष्य करत नाही. दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण बोलू. आपण आत्ता मानून चालू आहेत असं विषयासाठी की ते शिल्प खरोखर शिवाजी महाराजांचंच शिल्प आहे. कारण जर आपण असं मानून चाललो की ते शिवाजी महाराजांचं शिल्प नाहीच आहे तर मग ते त्याच्यावर जे कुत्रं कोरले ते शिवाजी महाराजांचं आहे का नाही हा विषय चर्चेला घेण्याचं काही प्रयोजन राहणार नाही. त्यामुळे आपण मानून चालू आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प आहे, पण त्या शिल्पावर कोठेही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही की शिवाजी महाराजांचं शिल्प आहे. म्हणजे जर अधिकृतपणे मला मान्य करायचं असेल शिवाजी महाराजांचं शिल्प आहे तर तिथे कुठे लिहिलं असतं शिवछत्रपती वगैरे जसं शिवाजी महाराजांच्या मुद्रेवर लिहिले वगैरे तर ते मान्य करायला सोपं गेलं असतं, कोणाला शंका घ्यायला जागा राहिली नसती. पण तसं कुठेही त्या शिल्पावर कोरलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट की शिल्पात दाखवलेल्या कुत्र्याचा आता आपण विचार करूयात. कित्येक लोकांना तो चित्ता वाटतो, कोणाला कुत्रा सदृश्य प्राणी वाटतो, कोणाला कुत्रा वाटतो, कोणाला मुदळ हौंड वाटतो तो, कोणाला अजून काय वाटतो. मला जे मी ते शिल्पाचा फोटो पाहिला त्याच्यावरून मला असं दिसतं आहे की त्या शिल्पामध्ये असणारा जो प्राणी आहे तो कुत्राच आहे आणि त्याचंही जे काही बॉडी दिसते आहे तिथे दिसताना शरीर रचना जी काही दिसते ती मुदळ हौंडशी मिळती जुळतीच आहे त्या शिल्पामध्ये आहे ती, असं माझं स्वतःचं मत आहे. मी तिथे कुत्रा नाही आहे किंवा तो कारवानी कुत्रा नाही आहे, मुदळ हौंडशी मिळता जुळता कुत्रा नाही असं म्हणत नाही आहे. आता शिल्पामध्ये दिसतो तो प्राणी कुत्राच आहे, पण आता विचार करण्याची गरज आहे की ते आपण मागाशी मान्य केले की शिवछत्रपतींचंच शिल्प आहे. आपण मान्य केलं कारण ते आपल्याला कुत्र्याबद्दल चर्चा करायची आहे म्हणून.
पण आता आपण हे असं नाही मान्य करू शकत की तो शिवछत्रपतींचा कुत्रा आहे. कशावरून तो शिवछत्रपतींचा कुत्रा आहे? त्याचं कारण हे आहे की पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं की मोठमोठे राजेवाडे असतील, ते फिरायला जात असतील, शिकारीसाठी जात असतील, मोगल राजकुमार असतील, ते शिकारीसाठी जात असतील, राजपूत राजे लोक शिकारीसाठी जात असतील, त्यांची जी चित्र उपलब्ध आहेत त्या चित्रामध्ये कुत्रा कुठे नाही कुठेतरी दिसतोच. पण याचा अर्थ असा नाही की तो कुत्रा त्या राजाचा कुत्रा असतो. तो शिकारीच्या स्वारीचा पण भाग असू शकतो, तो सैन्यावर चालणारा पण कुत्रा असू शकतो, तो त्या राजाचाच कुत्रा आहे असं काही त्या चित्रावरून कुठं सिद्ध होत नाही. किंवा एखादा राजा कुत्र्याबरोबर फोटो काढतो किंवा कुत्र्याबरोबर शिकारीला जातो म्हणून तो फार मोठा श्वानप्रेमी होता आणि तो कुत्रा पण त्याच्याशी इमानी होता असं आपण ते फोटो बघून म्हणू शकत नाही, जोपर्यंत असा कुठे उल्लेख लिखितमध्ये सापडत नाही तोपर्यंत. याचाच अर्थ काय होतो की शिल्पामध्ये जो दिसतोय तो कुत्रा खराच आहे, पण शिल्पामध्ये दिसतोय म्हणून तो शिवाजी महाराजांचा कुत्रा आहे असं आपण म्हणू शकत नाही. नाहीतर मग बाकीच्या पण चित्रांमध्ये शिल्पांमध्ये जी कुत्री त्या राजन महाराजांबरोबर दिसतात ती पण त्यांचीच कुत्री होती, ती पण त्यांच्याशी तेवढीच इमानी होती असं आपल्याला म्हणायला लागेल, जे आपण म्हणू शकत नाही. म्हणून फक्त शिल्पामध्ये दिसतो म्हणून तो शिवाजी महाराजांचा कुत्रा होत नाही. आणि त्या शिल्पामध्ये कुत्रा घोड्यावर चाललेला दाखवला, त्याने चितेमध्ये उडी मारलेली कुठेच दाखवली नाही. त्यामुळे हा कुत्रा इथे आहे घोड्याबरोबर म्हणून त्याने चितेमध्ये उडी मारली तोच हा वाघ्या कुत्रा आहे हे पण सिद्ध होत नाही. शिल्पामध्ये असं कुठे चित्रित केलं असतं किंवा असं कुठे कोरलं असतं की कुत्रा चितेमध्ये उडी मारतोय, आपण डोळे झाकून मान्य केलं असतं हां हा शिवाजी महाराजांचा कुत्रा आहे त्या दंतकथेत सांगितल्याप्रमाणे आणि त्याने चितेमध्ये उडी मारली. पण हे इथे या शिल्पावरून आपण पराचा कावळा करू शकत नाही किंवा वडाच्या झाडाची साल पिंपळाला लावू शकत नाही. शिल्पामध्ये कुत्रा आहे शिवाजी महाराजांच्या, तो त्यांच्या घोड्याबरोबर चाललेला आहे, पण याचा अर्थ असा नाही होत की तो शिवाजी महाराजांचा कुत्रा आहे. याचा अर्थ असा पण नाही होत की याच कुत्र्याने याच्यामध्ये उडी मारलेली आहे. कोणता तरी एक कुत्रा या शिल्पामध्ये दिसतो, तो शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण दिग्विजयामध्ये चाललेला आहे हे आपण बोलू शकतो. आता शिल्पाच्या खाली जो भाग कोरलेला आहे की शिवाजी महाराजांनी त्या सावित्री देसाईच्या मुलाला मांडीवर घेतलेला आहे आणि तिला ते दूध पाजतायत वगैरे, तो काही कुत्र्याशी संबंधित नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल चर्चा करून इथे मी आता आपला वेळ वाचवतो आहे की त्याच्याबद्दल चर्चा करत नाही आहे विनाकारण, आपल्या व्हिडिओचा तो विषय नसल्यामुळे. पण एक गोष्ट आपल्याला जी दिसते ती आत्ता मी सांगितली तशी. अजून एक मुद्दा आहे की कुत्रे राजे लोक पाळत असत जुन्या काळामध्ये, पण ते कुत्रे सांभाळत कोण असत? त्या कुत्र्यांचे सेवक राजांचे सेवक सांभाळत असत. म्हणजे ते कुत्रे सांभाळण्यासाठी वेगवेगळे सेवक असत. राजांकडे राजे महाराजांकडे फक्त एकच कुत्रा नसायचा, राजे महाराजांकडे अनेक कुत्रे असायचे. काही काही राजे महाराजांकडे तर चित्ते वगैरे पण असायचे. काही काही राजे महाराज एवढे शौकीन होते की त्यांनी स्वतःची सर्कस देखील पाळली होती, हत्ती घोडे प्राणी गोळा करून, जंगली प्राणी गोळा करून. पण याचा अर्थ असा होत नाही की तो राजा तिथे बसलेला आहे आणि त्याच्या आजूबाजूला सगळे ते प्राणी आहेत, त्याने कुत्र्याबरोबर फोटो काढला म्हणजे तो फार मोठा श्वानप्रेमी झाला. काही काही राजवाड्यांकडे अशी पद्धत देखील होती की दुर्मिळ जातीचा कुत्रा आपली स्वतःची प्रतिष्ठा म्हणून पाळायची आपल्याकडे प्रघात आहे, आजही आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे लोकांकडे पण होता की माझ्याकडे दुर्मिळ जातीचा कुत्रा आहे, माझ्याकडे दुर्मिळ जातीचा श्वान आहे. ही एक लोकांना आजही देखील आपल्याला प्रतिष्ठेची गोष्ट वाटते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या शिल्पामध्ये त्या कुत्र्याबरोबर कुठेतरी शिल्पामध्ये त्या व्यक्तीला कोरलेला आहे किंवा कुठेतरी फोटो काढलेला आहे, कुठेतरी चित्र सापडलेलं आहे, याचा अर्थ लगेच ती व्यक्ती श्वानप्रेमी होत नाही. किंवा तो कुत्रा पण त्या व्यक्तीसाठी एवढा इमानी सिद्ध होत नाही त्या फोटोमध्ये दिसतोय म्हणून की त्याने चितेमध्ये उडी मारली. ते चितेमध्ये उडी मारल्याचं कुठेतरी त्या फोटोमध्ये, चित्रामध्ये, शिल्पामध्ये असलं पाहिजे, कुठेतरी लेखामध्ये लिहिलेलं असलं पाहिजे. संदर्भ ज्याला आज मानतो आपण, अस्सल संसाधनं मानतो आपण, त्या संसाधनांमध्ये लिहिलं गेलेलं असेल तर मग आपण त्याचा संदर्भ या चित्राशी जोडून किंवा शिल्पाशी जोडून मग म्हणू शकतो की हा तोच कुत्रा आहे आणि ही घटना घडलेली आहे. पण तो दुवा जो म्हणतो आपण, तो दुवा इथे कुठेही मध्ये सापडत नाही. त्यामुळे फक्त शिल्पामध्ये तो कुत्रा कोरला आहे म्हणून तो शिवाजी महाराजांचा कुत्रा होत नाही आणि त्याने चितेमध्ये उडी मारलेला वाघ्या कुत्रा पण बिलकुल होत नाही. परत एकदा सांगतो. दुसरा जो विषय आहे याच्यामध्ये की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो याच्यामध्ये सुटून गेला आहे की त्याच्यामध्ये चर्चा केली जात नाही कधी, की जर खरोखर दक्षिण दिग्विजयामध्ये कुत्रा एखादा शिवाजी महाराजांवर गेला असेल आणि जसं राम गणेश गडकरींनी म्हटलं आहे की वाघ्या हा फारच शिवाजी महाराजांचा इमानी कुत्रा होता आणि तो एक क्षणसुद्धा शिवाजी महाराजांपासून दूर जात नसे, म्हणजे त्यांच्यावर विसंबून राहत असे, एक क्षणसुद्धा त्यांना सोडून जात नसे, नेहमी त्यांच्याबरोबर राहत असे. आता नेहमी शिवाजी महाराजांवर राहणारा असा एखादा कुत्रा असता जसं राम गणेश गडकरींनी म्हणले तसं, तर कोणी ना कोणतरी कधी ना कधी उभ्या शिवाजी महाराजांच्या हयातीत पाहिलं असतं. कुठल्या तरी परकीय चरित्रकाराने किंवा परकीय इतिहासकाराने त्याचं वर्णन करून ठेवलं असतं. बकरकारांना तर या अशा गोष्टी रंगवायला फारच आवडतात. एखाद्या बकरकाराने तरी याच्यावर एखादं खोटं नाटक काहीतरी रंगवून त्याच्या बकरीमध्ये टाकलं असतं. कुठेही उल्लेख आढळत नाही. दक्षिण दिग्विजयामध्ये गेल्यानंतर शिवाजी महाराज काही फक्त बकरकारांना, परकीय इतिहासकारांनाच भेटले नाहीत किंवा स्थानिक लोकांनाच भेटले नाहीत, इतर देशीय लोकांनाच भेटले नाहीत. त्यांचा संदर्भ इंग्रज आणि फ्रेंच अधिकाऱ्यांशी देखील आला.
त्या लोकांनी पण शिवाजी महाराजांबद्दल पुष्कळ नोंदी करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले होते तेव्हा इंग्रज त्यांना भेटले, त्या इंग्रजांकडे त्यांनी दारुगोळा आणि औषधांची मागणी केली, तोफा किंवा बंदुका अद्यावत त्याची मागणी केली. इंग्रजांनी ते लिहून ठेवलेलं आहे की आम्ही शिवाजीला भेटलो, त्याची प्रकृती तोळा मासा दिसत होती, कदाचित त्याला काही आजार असण्याची शक्यता आहे, त्याची अफवा आहे, त्या आजारी आहे, तो म्हणतो आमच्याकडे औषधं मागतो. म्हणजे इंग्रजांनी एवढं बारीक निरीक्षण शिवाजी महाराजांचं केलं होतं. जो फ्रेंच अधिकारी शिवाजी महाराजांना भेटायला गेले त्यांनी शिवाजी महाराजांच्या घोडदळाचं फार मार्मिक वर्णन केलं, ज्याच्यामुळे आज आपल्याला समजतं की शिवाजी महाराजांचं घोडदळ एवढं वेगाने का पळत होतं. तो फ्रेंच अधिकारी म्हणतो की शिवाजी महाराजांकडे एका घोडेस्वाराला 2-2, 3-3 घोडे असतात. म्हणजे एक घोडा दमला की तो लगेच घोडा बदलतो, दुसऱ्या घोड्यावर बसतो आणि पुढे निघून जातो. याच्यामुळे शिवाजी महाराजांचं घोडदळ वाऱ्याच्या वेगाने प्रवास करू शकतं आणि त्या घोड्यांची देखभाल करण्यासाठी म्हणजे त्या 2-2, 3-3 घोड्यांची देखभाल करण्यासाठी वेगळा एक बारगीर असतो की तो त्या घोड्यांची देखभाल करतो. म्हणजे जो लढतो त्याला घोड्यांची देखभाल करायचं कारण नाही, घोड्यांची देखभाल करायला अजून एक माणूस आहे. एका सैनिकाला किमान 2 ते 3 घोडेस्वार आहेत आणि त्यांची देखभाल करायला वेगळा माणूस आहे. याच्यामुळं शिवाजी महाराजांचं घोडदळ प्रचंड वेगाने हालचाल करू शकतं. तर हे जे फ्रेंच अधिकाऱ्याने वर्णन करून ठेवलेलं आहे, एवढं बारकाईनं तो शिवाजी महाराजांचं घोडदळ बघायला गेला तर एक कुत्रा तो शिवाजी महाराजांवर नेहमी फिरत असतो, तो त्याला दिसला नसता. याचाच अर्थ असा आहे की ते शिल्प जरी त्याच्यामध्ये कोरलेलं असलं तिथे, म्हणजे सावित्री देसाईने कोरले, आपण मान्य करून चालू तिने कोरलं ते, पण ते शिल्प एक प्रतिकात्मक आहे. म्हणजे आपण मांडलं जरी शिवाजी महाराजांचं शिल्प आहे ते, तरी ते प्रतिकात्मक आहे. कारण प्रतिकात्मक कुत्रा हा एखाद्या चित्रामध्ये किंवा शिल्पामध्ये दाखवण्याची प्रथा आहे. जेव्हा एखादा राजा स्वारीला चालला असेल, लढाईला चालला असेल, शिकारीला चालला असेल, तो त्याच्यावर कुत्रा असेलच आयुष्यभर असं नाही. असता तर तो सावित्री देसाईला दिसला, पण दुसऱ्या कुठल्या इंग्रज आणि फ्रेंचांना दिसला नाही दक्षिण दिग्विजयामध्ये. एकटे सावित्री देसाईलाच दिसला काय शिल्पामध्ये कोरण्यासाठी. बाकी लोकांनी एवढी बारीक सारीक शिवाजी महाराजांच्या तब्येतीची वर्णनं करून ठेवलेत की ती ढासळली आहे, शिवाजी महाराजांच्या दारुगोळा त्याला देऊ नये असं लिहिलेलं आहे, त्याची फौज सबळ होईल, शिवाजी महाराजांच्या सैन्यात घोडे किती होते, ते राखत कोण होतं, कोण चालवत होतं, त्याचं पण वर्णन आहे लोकांचं. मग शिवाजी महाराजांबरोबर एक कुत्रा 24 तास फिरतो असं सगळीकडे म्हटलं जातं. सावित्री देसाईने तो तिथे कोरलेला, याचा अर्थ दक्षिण दिग्विजय तो महाराजांबरोबर असला पाहिजे असं एवढं सगळं आहे. तर मग बाकीचे लोक वर्णन का करत नाहीत, फक्त त्या शिल्पामध्येच कुत्रा का दिसतो, सावित्री देसाई तिचं वर्णन का करते. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात मोठी विचारात घेण्याची इथे, शिवाजी महाराजांनी काही त्या येसाजी देसाईच्या गडीला वेढा घातला नव्हता, बेलवडीच्या गडीला वेढा घातला होता सकोजी गायकवाडांनी. शिवाजी महाराज तिथून निघून पुढे गेले होते आणि नंतर त्यांना पुढे गेल्यानंतर कळलं की वेढा रेंगाळलेला आहे, तो नाईक मारला गेलेला आहे, देसाई आहे तो, त्याची बायको ती वेढा लढवते. म्हणून शिवाजी महाराजांनी मध्यस्थी केली आणि तिला मानाने सन्मानाने ती गडी परत दिली, तिचा प्रदेश परत दिला. तिची आणि शिवाजी महाराजांची भेट झाली का नाही झाली याचा पण काही पुरावा नाही आहे की अमुक एक ठिकाणीच तिची शिवाजी महाराजांची भेट झाली. याचा अर्थ काय आहे की बेलवडीच्या गडीची जी ती देसाईची बायको आहे, त्या देसाईच्या बायकोने शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिले का नाही पाहिले, हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे की याचा देखील कुठे संदर्भ सापडत नाही. त्यामुळे तिने शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष घोड्यावर बसलेलं पाहिलं असतं आणि शिवाजी महाराज तिच्या गडीवर चाल करून गेले, हल्ला केला, त्यावेळेला एक कुत्रा त्यांच्याबरोबर लढत होता आणि मग तिने तो कुत्रा पाहून त्याची शिल्पामध्ये प्रतिमा बनवली, तर ते एक समजण्यासारखं होतं. पण असं काही एक घडलेलं नाही आहे. तो जो कुत्रा त्या शिल्पामध्ये दिसतोय तो एक प्रतिकात्मक कुत्रा आहे आणि तो प्रतिकात्मक आहे इथपर्यंत पण आपण मान्य करू शकतो की तो कुत्रा कोरण्याबद्दल कोणाचं काही ऑब्जेक्शन असायचं काय कारण नाही, कोरला. पण त्याचा संबंध वाघ्या कुत्र्याशी लावायला गेलं तर मग अवघड गोष्टी होऊन जातं. मग त्या जर तरच्या गोष्टी होतात. मग ते इतिहासकाराच्या दृष्टीने आपण विचार केला असं होत नाही. इतिहासकाराच्या दृष्टीने आपण विचार केला तर आपण 4 मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. फक्त त्या देसाईच्या बायकोला तो कुत्रा दिसला नाही पाहिजे. दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांना भेटलेल्या प्रत्येक माणसाला दिसला पाहिजे, इंग्रजांना दिसला पाहिजे, फ्रेंचांना दिसलं पाहिजे, जे काही खाली एकोजीराजेंबरोबर सैनिक लढत होते, मुसलमान अधिकारी होते, सगळ्यांना दिसला पाहिजे. त्याचा कुठे ना कुठेतरी उल्लेख सापडला पाहिजे. बाकीच्या बारीक सारीक गोष्टींचा परकीय इतिहासकारांमध्ये उल्लेख सापडतो, कुत्र्याचा सापडत नाही. याचा अर्थ कुत्रा शिवाजी महाराजांबरोबर नव्हता. दुसरी गोष्ट की देसाईची बायको जी होती सावित्री देसाई, तिची आणि शिवाजी महाराजांची प्रत्यक्ष भेट कुठे, कधी, कोणत्या वेळी झाली आणि कोण उपस्थित होतं हे देखील कुठे लिहिलेलं आढळत नाही. मला आढळलं नाही. कोणाला आढळलं असेल तर कृपया खाली लिहा, मला वाचायला नक्की आवडेल. म्हणजे जशी अफजल खानाची भेट झाली त्यावेळेला त्याचा तपशील उपलब्ध आहे, तर या भेटीचा काही तपशील नाही आहे आणि ती भेट झालेलीच नव्हती, कारण शिवाजी महाराज तोपर्यंत रायगडावर पोहोचले होते आणि नंतर त्यांनी तिला परस्पर ते सेनापतींना सांगून त्या गोष्टी करून तिचा मान सन्मान केलेला आहे. तिने शिवाजी महाराजांना बघितलेलंच नाही. तर तिने त्यात जर एखादा कुत्रा कोरला असेल तर आपण त्याला तिची कल्पनाशक्ती म्हणू शकतो किंवा ते पुतळा शिल्प बनवणाऱ्याची कल्पनाशक्ती म्हणू शकतो. लगेच तोच कुत्रा वाघ्या आहे, तोच कुत्रा तोच आहे ज्याने चितेमध्ये उडी मारली असं आपण
उड्या मारायचं काही एक कारण नाही आहे. त्यामुळे हा जो पुरावा संजय सोनवणे साहेब देतात तो पण मला जर ऐतिहासिक नजरेने पाहायचं म्हटलं तर तो मला तितकासा पटत नाही आहे. त्या शिल्पावरून फक्त एवढंच सिद्ध होतं की बाबा त्या देसाईंच्या बायकोचा शिवाजी महाराजांनी मान ठेवला होता, तिच्या शौर्याचा आणि आदर सत्कार केला होता आणि त्याचं पण तिने कृतज्ञता ठेवली होती की शिवाजी महाराजांनी जी तिला मदत केली ती आणि त्याच्या बदल्यामध्ये कृतज्ञता म्हणून तिने शिवाजी महाराजांची शिल्प तिच्या राज्यामध्ये उभी केली होती. त्यात एक आपल्याला बघायला मिळतं. एवढाच फक्त त्या शिल्पाचा अर्थ आहे. त्याचा शिवाजी महाराजांच्या कुत्र्याशी सरळ सरळ कुठेही संदर्भ जोडला जाऊ शकत नाही. त्याला भरपूर छेद देणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत शिवदिग्विजयामध्ये, जे दक्षिण दिग्विजय केलं त्याच्यामध्ये. हे आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आता दुसरा जो संजय सोनवणे साहेब दुसरा जो पुरावा देतात ते म्हणजे शाहू महाराज, जे शिवाजी महाराजांचे नातू होते. त्यांचा पण खंड्या नावाचा एक कुत्रा होता. त्याने वाघापासून शाहू महाराजांचं रक्षण केलं. आता ही पण कथा आहे का दंतकथा आहे माहीत नाही, कारण अशा दंतकथा नेहमी पसरवल्या जातात सगळीकडे. त्यांचा खंड्या नावाचा कुत्रा असेल पण त्याने वाघावर झडप घातली आणि त्याला मारलं, हे बघायला कोण होतं तिथं, त्याचा काही पुरावा नाही आहे. पण आपण गृहीत धरून चालू, आपण जसं मगाशी म्हटलं की ते शिवाजी महाराजांचं शिल्प आहे असं गृहीत धरलं, तसं आपण हे पण गृहीत धरून चालू की खंड्या नावाचा कुत्रा होता. त्या दंतकथेप्रमाणे त्याने वाघावर हल्ला केला आणि शाहू महाराजांचे प्राण वाचवले. तो नेहमी शाहू महाराजांच्या बरोबर असत. शाहू महाराजांना ओळखलं पण जातं की पशु आणि पक्ष्यांवर प्रेम करण्यासाठी त्यांचं पशुपक्ष्यांवर फार प्रेम होतं. हे आपल्याला माहीत आहे, इतिहासामध्ये त्याचे संदर्भ सापडतात. तसा शिवाजी महाराजांचा संदर्भ सापडत नाही की शिवाजी महाराज जे होते त्यांचं पशुपक्ष्यांवर फार प्रेम होतं. असा संदर्भ आपल्याला कुठेही सापडत नाही किंवा त्यांनी प्रेमापोटी काही पक्षी पाळले होते, प्राणी पाळले होते. वेगवेगळे राजे जसे प्राणी मागवतात देशादोशीतून तसा ते संग्रह केला होता प्राणी पक्ष्यांचा, असं आपल्याला आढळत नाही. शाहू महाराज त्या मानाने पशुपक्ष्यांबद्दल त्यांना प्रेम होतं. ही गोष्ट आपल्याला छोट्या मोठ्या लेखातून संदर्भातून दिसते, त्यामुळे ती आपण मान्य करूयात. ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या आणि शाहू महाराजांच्या बरोबर समाधीसमोर जी समाधी आहे ती खंड्याची समाधी आहे हे पण आपण मान्य केलं, तरी त्याच्यावरून हे सिद्ध होत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा कुत्रा होता म्हणून, आणि जो कुत्रा होता त्याचं नाव वाघ्या होतं आणि त्याने चितेमध्ये उडी मारली म्हणून. याचा संदर्भ तिकडे जोडला जाऊ शकत नाही. कारण माझ्या आजोबांनी काय केलं हे मी काय केलं त्याच्यावरून ठरत नाही, उलटं होतं. माझ्या आजोबांनी काय केलं त्याच्यावरून मी काय करू शकतो हे माझ्या जीन्सवरून ठरू शकतं, पण मी काय करतो याच्यावरून माझे आजोबा काय करत असतील हे ठरू शकत नाही. कारण आजोबांनी जे काही करायचं ते आधी करून ठेवलेलं असतं माझ्या. म्हणजे शाहू महाराज जे आहेत, शाहू महाराजांनी कुत्रा पाळला म्हणून शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला असेल असा तर्क लावून याला उलटा तर्क म्हणतात. जर शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला असता आणि शिवाजी महाराजांनी एक प्राणी संग्रहालय उभं केलं असतं सगळ्या कुत्र्यांचं, म्हणून ती आवड संभाजीराजांमध्ये आली आणि ती शाहू महाराजांमध्ये आली असं म्हटलं तर एक वेळ समजण्यासारखं आहे. पण शाहू महाराज पशुप्रेमी होते म्हणून शिवाजी महाराज पशुपक्षीप्रेमी होते असं म्हणणं, आणि शाहू महाराजांची समाधीसमोर त्यांच्या कुत्र्याची समाधी आहे. खरं तर मी पण सातारावरूनच येतो, मी ती समाधी बघितलेली आहे. माझं मूळ गाव सातारा आहे बऱ्याचदा. पण आपल्याकडे पुरातत्वशास्त्राच्या अंगाने किंवा अभ्यास करणे एखाद्या गोष्टीचा ही प्रथा नाही आहे. खरं तर त्या समाधीचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्या गरज पडली तर उत्खनन करून तिथे काही सापडलं एखादा पुरावा तर तो पुरावा समोर आणला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे की ती खंड्या कुत्र्याचीच समाधी आहे वगैरे वगैरे. पण तसं आपल्याकडे बोललं जात नाही. आपल्याकडे एक मानलं जातं, तर आपण पण मानून चालू आहेत. काही प्रत्येक गोष्ट नकारायचं कारण नाही, वाद घालायचं कारण नाही की ती खंड्या कुत्र्याची समाधी आहे. पण ती शाहू महाराजांच्या खंड्या कुत्र्याची समाधी आहे, शाहू महाराजांबरोबर आहे म्हणून शिवाजी महाराजांनी पण कुठला तरी कुत्रा पाळला असला पाहिजे आणि ती जी समाधी दिसते ती त्यांच्याच कुत्र्याची आहे हे उलटं तरकट मांडणं हे इतिहासाला धरून नाही आहे. याने काही सिद्ध होत नाही आहे. म्हणजे मी एका माणसाबरोबर रूममध्ये राहतो तर त्या माणसाने कुत्रा पाळला म्हणून मी पण कुत्रा पाळला, त्याला आवड आहे म्हणजे मला आवड असणारच आहे कुत्रा पाळायची, असं गृहीत धरून चालण्यात काही एक अर्थ नाही. हे इथे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हा पुरावा शाहू महाराजांबद्दल आणि खंड्या कुत्र्याच्या समाधीबद्दल मला काही बोलायचं नाही. ती आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे, त्याच्याबद्दल उल्लेख पण आहेत. पण ती आहे म्हणून शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला असेल असं जर कोणी म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. तो पुरावा नाही होऊ शकत आहे. पुढचा एक फोटो दिलेला आहे संजय सोनवणे साहेबांनी की 15वे वंशज जे आहेत शाहू महाराज त्यांचा आणि कुत्र्याचा एक फोटो दिलेला आहे. आता परत मगाचाच मुद्दा आहे की सगळेच राजे महाराजे प्राणी पाळत असत. सगळेच मी मगाशी म्हटलं तसं काही काही राजे महाराजांकडे तर नुसते प्राणी पक्षी नव्हते, तर सर्कसच होते अख्खीच्या अख्खी. त्यांनी दुर्मिळ प्राणी गोळा केलेले होते ते. पण याचा अर्थ हे सगळ्या राजा महाराजांनी प्राणी पाळले याचा शिवाजी महाराजांशी काय संबंध येतो? शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला का नाही पाळला, तो शिवाजी महाराजांचा होता का नव्हता, त्याने चितेत उडी मारली का नाही मारली, हे शिवाजी महाराजांच्या समकालीन कागदपत्रांवरून सिद्ध झालं पाहिलं. हे शिवाजी महाराजांच्या समकालीन कालखंडामध्ये अस्तित्वात असलेल्या जिवंत असलेल्या कुठल्या तरी व्यक्तीने लिहिलं असेल तर ते सिद्ध होईल. शिवाजी महाराजांच्या 15व्या वंशजांनी कुत्रा पाळला, त्याच्याबरोबर फोटो टाकला म्हणून शिवाजी महाराज कुत्रा पाळत असतील आणि तो पाळला होता, तो वाघ्याच कुत्रा होता आणि परत त्याने चितेत उडी मारली. हे परत उलटं तरकट आहे. त्यामुळे हा फोटो टाकल्याने काही सिद्ध होणार नाही की शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता असं मला वाटतं. दुसरी गोष्ट होते की
वंशपरंपरेने सर्वजण कुत्रा पाळत असतात असं नाही. म्हणजे समजा एखाद्या माणसाला कुत्रा पाळायची आवड आहे, तर त्याच्या मुलाला कुत्रा पाळायची आवड असेलच असं नाही. त्याला कुत्रा पाळायची आवड असेल तर त्याच्या नातवाला किंवा त्याच्या पणजोबाला कुत्रा पाळायची आवड असेलच असं नाही. खूप कमी ठिकाणी असं होतं की वंशपरंपरेने एखादी आवड असते माणसांना. म्हणजे आता शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, ते राजे महाराज आहेत, ते त्यांच्या प्रतिष्ठेसाठी कुत्रे पाळतात. याचा अर्थ असा नाही की शिवाजी महाराज पाळत असले पाहिजे, तेव्हापासून ती आवड चालून आलेली आहे. मग या पण गोष्टी जर चर्चा आहेत, या संदर्भहीन गोष्टी आहेत. म्हणजे मगाशी मी सांगितले शाहू महाराजांची गोष्ट आणि खंड्या कुत्र्याची, ही गोष्ट 15वे वंशज शाहू महाराज आणि कुत्र्यांचा फोटो, या गोष्टी खऱ्या आहेत. पण त्या वाघ्या कुत्र्यासाठी संदर्भ नाही होऊ शकत या गोष्टी. ते वाघ्या कुत्रा होता का नाही ते सिद्ध करण्यासाठी. त्यामुळे हे फोटो देऊन पण काय उपयोग नाही. तिसरं प्रकरण आहे सगळ्यात महत्त्वाचं, ज्याच्याबद्दल फार वाद होतात आणि नेहमी बोललं जातं की या तिसऱ्या प्रकरणाबद्दल. तर एक ग्रंथसूची संजय सोनवणे साहेबांनी तिचा उल्लेख केलेला आहे. तिचं नाव आहे, जर्मनमध्ये वेगळं आहे, मी इंग्लिशमधलं वाचून दाखवतो. निगोसिएशन्स ऑथर्स अँड सब्जेक्ट ऑफ बुक्स 1 to 10 सिन्स 1834 to 1852, पब्लिश 1930. म्हणजे 1930मध्ये पब्लिश झालेली एक ग्रंथसूची आहे, जिच्यामध्ये 1834 ते 1852 सालापर्यंत जी पुस्तकं प्रकाशित झाली, त्या पुस्तकांची विषय आणि लेखकांची नावं आहेत. आता हे कोण म्हणते, मी नाही म्हणत आहे, संजय सोनवणे साहेब त्यांच्या पुस्तकामध्ये म्हणत आहेत. ते काय म्हणतात बघा बरं का. ग्रंथसूची आहे, त्या ग्रंथसूचीमध्ये 1834 ते 1852मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकांची, त्यांच्या विषयांची आणि त्यांच्या लेखकांची नावं आहेत. पण गंमत अशी आहे की ज्या पुस्तकातून वाघ्या कुत्र्याचा उल्लेख त्या ग्रंथसूचीत घेतलेला आहे, त्या पुस्तकाचंच नाव ग्रंथसूचीमध्ये नाही आहे आणि त्या लेखकाचंच नाव ग्रंथसूचीमध्ये नाही आहे. बाकीचे सगळ्यांचे आहेत, हे सोनवणे साहेबांना मान्य आहे. मग आता याला पुरावा कसा मानायचा. परत एकदा आपण थोडं डिटेलमध्ये पाहूयात की हा जो उल्लेख आहे, ज्याचा पुरावा म्हणून संजय सोनवणे साहेब सगळीकडे सांगतात, तो जो उल्लेख आहे तो जर्मन संदर्भ सूचीमधला उल्लेख आहे. म्हणजे पुस्तकातला उल्लेख नाही आहे. ही एक जर्मन सूची आहे, ग्रंथसूची आहे. ती काय करते आहे की 1834 ते 1852 सालामध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची नावं देते आहे, ग्रंथांचे विषय सांगते आणि ग्रंथांचा लेखक सांगते. त्याच्यामध्ये जो उल्लेख आलेला आहे तो उल्लेख असा आहे की शिवाजी नैसर्गिक मृत्यूने राजगड येथे 1860 साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्या बाजूलाच एका चबुतऱ्यावर दगडात ताशीवपणे घडवलेला कुत्रा, कंसामध्ये शिवस्मारकामध्ये लिहिलेलं आहे, पाहत आहे. हाच वाघ्या, शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने पेटत्या चितेत उडी घेतली. आता हे एवढं सगळं लिहिलेलं आहे, कुत्र्याचं नाव पण लिहिलेलं आहे, कुत्रा कुठे बघत होता ते पण लिहिलेलं आहे, तो कुत्रा शिवाजी महाराजांचा लाडका आहे हे पण लिहिलेलं आहे, त्याने चितेत उडी घेतली हे पण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. पण ते ज्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव ग्रंथसूचीमध्ये नाही. ज्या लेखकाने लिहिलेलं आहे त्या लेखकाचं नाव ग्रंथसूचीमध्ये नाही आहे. मग हे आलं कसं काय तिथे. आणि मग याचा पुरावा तुम्ही ह्या गोष्टीला आपण पुरावा कसा मानू शकतो. मला हे माझ्या बुद्धीला तर काही पटत नाही. ठीक आहे, तरी पण काही गोष्टी आपण थोडक्यामध्ये बघूयात. संदर्भ ज्याचा उल्लेख संजय सोनवणे साहेब करतायत तो जर्मन ग्रंथ नसून ती जर्मन ग्रंथसूची आहे, मागाशी मी म्हटल्याप्रमाणे, ज्याच्यामध्ये पुस्तकांची नावं, लेखकांची नावं आणि पुस्तक ज्या विषयावर लिहिले आहेत त्याची माहिती आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे जो उल्लेख संजय सोनवणे साहेब देत आहेत त्या ग्रंथाचं नाव नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्या लेखकाचं नाव पण नाही, कुठेही माहीत नाही, कुठून आला माहीत नाही, पण पुरावा आहे हा. ठीक आहे. पुढचा मुद्दा की ही ग्रंथसूची जर्मन भाषेत, इंग्रजी अथवा कोणत्या स्थानीय ग्रंथसूचीतून मिळाली. आता ती नसू देत, मी म्हणतो पुस्तकाचं नाव नाही, लेखकाचं नाव नाही, पण वाघ्या कुत्र्याचं नाव आहे एवढं महत्त्वाचं. बस झालं, वाघ्या कुत्र्या सिद्ध झालं. पण आता हे तरी त्या ग्रंथसूचीमध्ये असलं पाहिजे ना की जर्मन भाषेमध्ये ती ग्रंथसूची बनवली गेली, ती कुठल्या संसाधनावरून बनवली गेली, किंवा हे आम्ही परकीय संसाधन वापरलं, हे आम्ही भारतीय संसाधन वापरलं, हे मला इंग्रजांकडून किंवा कुठल्या तरी पोर्तुगीजांकडून माहिती मिळाली, त्याच्यावरून ही ग्रंथसूची बनवली. काहीतरी त्या ग्रंथसूचीला संदर्भ असला पाहिजे, आगापिछा काहीतरी असला पाहिजे का फक्त नाव आहेत. मग तो पण कुठे संदर्भ याच्यामध्ये नाही आहे. दुसरी गोष्ट की जसं संजय सोनवणे साहेब म्हणतात की हा समकालीन पुरावा आहे, त्या ग्रंथसूचीमध्ये जे लिहिलं आहे ते समकालीन पुरावा आहे. पण आता इथे इसवी सन 1834 ते 1852मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक, म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 200 वर्षांनी प्रकाशित झालेलं पुस्तक समकालीन पुरावा कसं काय होऊ शकतं. कदाचित संजय सोनवणे साहेबांना माझी ही पण विनंती आहे, पुढच्या आवृत्तीमध्ये तुम्ही याच्याबद्दल थोडासा
प्रकाश टाकावा या गोष्टीवर की 200 वर्षांनी प्रकाशित झालेलं एखादं पुस्तक किंवा संदर्भ सूची समकालीन पुरावा कशी काय होऊ शकते. तिसरी गोष्ट की पृष्ठ क्रमांक 76 हू वॉज शिवाजी हे प्रकरण आहे. म्हणजे मगाशी मी उल्लेख केला ते हू वॉज शिवाजी हे प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये मगाशी मी तुम्हाला जे वाचून दाखवलं ते वरचं वाक्य आहे, पण कोणत्या ग्रंथातून ते प्रकरण घेतलं आहे त्या ग्रंथाचं नाव नाही, त्या लेखकाचं नाव पण नाही. त्याच्या पुढची सगळ्यात मोठी गमतीची गोष्ट ही आहे की हे सगळे उल्लेख दिल्यानंतर आणि ठासून सांगितल्यानंतर की जर्मन संशोधनामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख येतो, त्यामुळे तो कुत्रा ऐतिहासिक आहे हे संजय सोनवणे साहेबांनी ठासून सांगितल्यानंतर संजय सोनवणे साहेब स्वतःच म्हणतात की त्यांनी स्वतःनी या पुस्तकाचं पुनर्मुद्रण करणाऱ्या नॅचरल सोसायटी ऑफ बासेल या संस्थेशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ही खरं खोटं काय ते तपासण्यासाठी चांगली गोष्ट आहे, आपण संपर्क करायलाच पाहिजे. संदर्भ मिळाला नाही तर आपण बोलणार कसं काय, तर संपर्क करणं गरजेचं आहे. संपर्क केला. संपर्क केल्यावर काय झालं, संपर्क केल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षांशी पत्रव्यवहार केल्यानंतर एकही उत्तर परत आलेलं नाही. म्हणजे संजय सोनवणे साहेबांनी त्यांच्याशी संपर्क केला. ते जे संस्थेचे अध्यक्ष होते त्यांचं नाव त्यांनी दिलं आहे की प्रोफेसर डॉक्टर ओरेस्टी घिसावा, प्रोनाऊन्सिएशनमध्ये चूक होऊ शकेल, यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांनी त्यांना उत्तरच परत पाठवलं नाही की आमच्याकडे ग्रंथसूची आहे का नाही आहे, त्यात हे लिहिलं आहे का नाही आहे, ते कुठल्या पुस्तकात लिहिलं आहे, कुठल्या लेखकाचं नाव काय आहे, याचं त्यांनी उत्तरच परत पाठवलेलं नाही आहे. म्हणजे स्वतः संजय सोनवणे साहेबांकडे दाखवायला काही पुरावा नाही आहे की बाबा या ठिकाणी मी हे लिहिलं, या ठिकाणी मी पत्रव्यवहार केला आणि ही गोष्ट सापडली. आता फॉर एक्झाम्पल आपण बोलायचं म्हणलं की समर्थ रामदास स्वामींच्या चाफळच्या सनदीबद्दल फार वाद होते. आजही आहे ती खरी आहे का खोटी आहे म्हणण्याबद्दल, माझ्या लेखी खोटी आहे, मेंदळेंच्या दृष्टीने पण खोटी आहे ती. तर पण ती सनद सापडली ना कुठेतरी, ती बनावट का होईना सनद आपण असं गृहीत धरून चालू की इंग्लंडमध्ये कुठेतरी सापडली, त्यांनी मान्य केलं की बाबा सनद होती की कशावरून तरी उतरून घेतली की तिची आमच्याकडे ओरिजिनल कॉपी ही आम्ही तुम्हाला परत दिली. म्हणून आता आपण म्हणू शकतो की संशोधन बनावट काही म्हणतील ओरिजिनल आहे, ज्याचा त्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे. पण ती सापडली तरी ना, आणि जिथे सापडली त्यांनी तुम्हाला काहीतरी उत्तर तरी दिलं ना बाबा हे आमच्याकडे आहे म्हणून. तर इथे तुम्ही ज्या जर्मन संस्थेशी संपर्क साधताय ते तुमच्या पत्राला उत्तर पण देत नाहीत. ज्याचा तुम्ही संदर्भ देताय त्या ग्रंथसूचीमध्ये तुम्ही जे वाक्य देताय ते वाक्य कुठल्या पुस्तकातून आलं, त्याचा लेखक कोण होता, काय आहे ते पण माहिती नाही आहे. आणि आपण असं म्हणतो की आम्हाला जर्मन पुरावा मिळाला. कुठून मिळाला? त्या जर्मन अधिकाऱ्यांना किंवा त्या जर्मन संस्थेला पण हा पुरावा कुठून मिळाला? ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून मिळाला, इंग्रज अधिकाऱ्यांकडून मिळाला, कोणत्या राजा महाराजांकडून मिळाला, त्याचा पण काय आपल्याला माहीत नाही आहे. मग आता अजून सगळ्यात मोठी गमतीची गोष्ट आहे की ग्रंथसूची 1930 साली पुनर्मुद्रित केली असं म्हणलेलं आहे. म्हणजे 1930 साली प्रकाशित झाली का पुनर्मुद्रित केली याचा ठोस काही इथं उल्लेख सापडत नाही. मला या पुस्तकामध्ये सापडला नाही की काय झालं नेमकं. संजय सोनवणे साहेबांनी त्याचा उल्लेख नाही केला की 1930 साली प्रकाशित केली का आधी कधी प्रकाशित झाली होती, तिचं पुनर्मुद्रण करण्यात आलं 1930 साली. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा उत्तरच नाही आहेत. काही उत्तर देणारी संस्था उत्तर देत नाही. ज्यांनी प्रकाशित केलं ते त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहेत ते उत्तर देत नाहीत. हे स्वतः कोण म्हणत आहेत? संजय सोनवणे साहेबच म्हणतात. तर मग ते तुम्हालाच माहिती नाही, तुम्हालाच ठाम उत्तर नाही, तुमच्याकडे ठाम पुरावा नाही, तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ही गोष्ट पुरावा आहे म्हणून. मला असं वाटतं की कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या मलासुद्धा लक्षात येत नाही. मला कुठेतरी एखादा संदर्भ सापडतो, मला एखादी गोष्ट सापडते, मग मी काय करायला पाहिजे? मी ती गोष्ट त्या क्षेत्रातल्या व्यक्तींना विचारली पाहिजे. कदाचित असं आपण गृहीत धरून चालू की मला शिवाजी महाराजांचं एक पत्र सापडलं, तर खरं खोटं कसं करणार मी? आपण धरून चालू मी भारत संशोधक मंडळाला ते पत्र पाठवलं किंवा त्यांच्याकडे विचारणा केली की तुमच्याकडे अशा पद्धतीचं काही पत्र आहे का, आणि त्यांनी मला उत्तर देतो म्हणाले किंवा मी त्यांना पत्र पाठवलं, त्यांचं मला उत्तरच आलं नाही, तर मी काय केलं पाहिजे? ते उत्तर येईपर्यंत वाट बघितली पाहिजे ना, मला सापडलेलं पत्र पुरावा आहे का नाही म्हणायला. उत्तर आल्यानंतर मी वाट बघेन किंवा त्यांनी मला सांगितलं की बाबा हा पुरावा नाहीच आहे किंवा आमच्याकडे नाहीच आहे किंवा आमच्याकडे आहेच, ते जे काही म्हणतील ते मला पटलं नाही पटलं तर मग मी परत काहीतरी पुढे बोलेन ना. इथे संजय सोनवणे साहेब पत्रव्यवहार करतात, ती संस्था उत्तरच देत नाही, तरी पण ते स्वतःच्या मनाने म्हणतात की ही गोष्ट पुरावा आहे. हे सिद्ध करणारं त्यांच्याखेरीज दुसरं कोणी नाही जगामध्ये, की या जगामध्ये फक्त एकमेव व्यक्ती आहे जी असं म्हणतात की तो जर्मन पुरावा हा वाघ्या कुत्र्यासाठी ऐतिहासिक पुरावा आहे. ज्या संस्थेने तो पुरावा प्रकाशित केला आहे ती संस्था पण म्हणत नाही, संजय सोनवणे साहेबच म्हणतात स्वतःहून की तो पुरावा आहे. तर मग आता हा पुरावा मानायचा कसा काय? वाघ्या कुत्र्या ऐतिहासिक आहे मानण्यासाठी आता मला तरी नाही कळत. तुम्ही विचार करा याच्यावर, तुम्हाला काय वाटतं हा पुरावा मानायचा का नाही मानायचा याबद्दल. आणि माझी संजय सोनवणे साहेबांना पण विनंती आहे की जसं मगाशी बघितलं 2012 साली हे पुस्तक प्रकाशित झालं, साहेब 8 वर्ष उलटून गेली. 8 वर्षात जर तुम्हाला काही उत्तर आलं असेल तर कृपया ते तुम्ही टाका.
पुढच्या आवृत्तीमध्ये ते उत्तर तुम्ही प्रकाशित करा. त्या संस्थेने तुम्हाला काही उत्तर पाठवलं असेल तर आता 2020 साली एखादी आवृत्ती निघाली असेल तुमची किंवा निघेल पुढच्या आवृत्तीमध्ये, तर म्हणजे गोंधळ काय मिळेल या विषयावरचं. पण जोपर्यंत तुम्ही ते प्रकाशित करत नाही तोपर्यंत आपण त्याला ऐतिहासिकदृष्ट्या पुरावा म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर चौथं प्रकरण आहे. चौथ्या प्रकरणामध्ये संजय सोनवणे साहेब म्हणतात वाघ्या पुन्हा प्रस्थापित कसा झाला. आता याच्याबद्दल आपण आपल्या पहिल्या भागामध्ये भरपूर चर्चा केली की वाघ्या कुत्र्याचा पुतळा कसा बसवला, कसा नाही बसवला गेला, काय घटना घडल्या. त्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही. फक्त 2-4 मुद्दे संजय सोनवणे साहेबांनी बोलले ते आपण पटपट लक्षात घेऊयात. संजय सोनवणे साहेबांचं म्हणणं असं आहे की इंग्रज आणि सर्वेक्षकांना कुत्र्याचं स्मारक असू शकतं याच्यावर विश्वासच बसला नाही. म्हणून इंग्रजांनी आणि इंग्रजांच्या हाताखाली असलेल्या पुरातत्व खात्यातल्या सर्वेक्षकांनी जेव्हा रायगडाचं सर्वेक्षण केलं, समाध्यांचे नकाशे बनवले जे गोपाळ चांदोरकर साहेबांनी दिलेले त्यांच्या पुस्तकामध्ये, इतरत्र पण उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आला नाही. आता इंग्रजांना वाघ्या कुत्र्याची समाधी असू शकते याच्यावर इंग्रजांचा विश्वास नव्हता. तर मग ही जी तुम्ही लिस्ट दिलेली आहे संजय सोनवणे साहेब दुसऱ्या प्रकरणामध्ये मला वाटतं त्याच्यामध्ये तर तुम्ही सर्व कुत्र्यांची लिस्ट दिली आहे. 10 कुत्र्यांमध्ये वाघ्या कुत्र्याचा नंबर 6वा आहे असं तुम्ही म्हणता. मग इंग्रजांना जर विश्वास नसता किंवा इंग्रजांचा कुत्र्याचं स्मारक असू शकतं याच्यावर इंग्रजांचा विश्वास बसू शकत नसता, तर मग त्यांनी त्या जी उरलेली आपण म्हणतो की बाबा किती 9 कुत्री आहेत त्या लिस्टमधली, तुम्हीच दिलेल्या लिस्टमधली, त्या कुत्र्यांचं स्मारक कसं काय बनवलं जे इंग्रजांचे भाऊबंद आहेत ते युरोपियन लोकांनी वगैरे. म्हणजे इथे स्मारक असू शकतं याच्यावर विश्वास नाही ठेवायचा इंग्रजांनी, तिकडे मात्र युरोपमध्ये स्मारकं बनवायची त्यांनी. या मुद्द्याला पण काही मला वाटतं की अर्थ नाही आहे. दुसरं आहे की हे वाघ्या कुत्र्याचा पुतळा बनवायला 10 वर्षाचा कालखंड लागला. तर या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये कुणीतरी बदमाशगिरी केली असली पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक बनवलं 1926 साली, त्याच्यानंतर 1936 साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा बनवला. तर हे वाघ्या कुत्र्याचा पुतळा तर लगेच बनवून व्हायला पाहिजे होता, कारण तुकोजी होळकरांनी जर देणगी दिली, ती कथा जी गोपाळ चांदोरकर सांगतात ती खरी मानली आपण. त्याच्याबद्दल पण भरपूर गोष्टी ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. पण आता आपण इथे धरून मानू चालू खरी मानून चालू आपण विषयासाठी की तुकोजी होळकरांनी पैसे दिले. तर तुकोजी होळकरांनी शिवस्मारक बांधायला पण पैसे दिले होते. मग कोणत्या अटीवर दिले होते? उरलेल्या पैशातून कुत्र्याची पण समाधी बांधली पाहिजे. कुत्र्याची समाधी बांधली पाहिजे असं जर होळकर म्हणत असतील तर मग शिवाजी महाराजांची समाधी बांधल्यानंतर कुत्र्याची समाधी बांधायला 10 वर्षाचा काल का लागला? ते 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुकोजी होळकर काहीच का बोलले नाहीत? तुम्ही माझ्याकडनं पैसे घेऊन गेला आणि फक्त महाराजांची समाधी बांधली, कुत्र्याची का बांधली नाहीत? मग लोक असं म्हणतात की या 10 वर्षामध्ये ती कुत्र्याची समाधी तिथे नव्हतीच. होळकरांची जी गोष्ट सांगितली जाते ती खोटी आहे असं लोक म्हणतात. मी स्वतः पण ती खोटी मानतो, कारण चांदोरकरांनी ती गोष्ट त्यांच्या पुस्तकात सांगितली. फक्त चांदोरकरांनी सांगितली, अजून कोणी सांगितले नाही. चांदोरकरांनी पण त्या गोष्टीचा काही संदर्भ दिलेला नाही आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. पण त्यांनी संदर्भ दिलेला नाही आहे म्हणून माझ्या लेखी ती गोष्ट खोटी आहे. जर त्यांनी काही संदर्भ दिला असता तो सर्वांनी मान्य केला असता, तर मी पण मान्य केलं असतं की ती गोष्ट खरी आहे. पण संदर्भ नाही. म्हणजे इथे काय होतं की इथे ही गोष्ट सिद्ध होते की 10 वर्षाचा जो मधला कालावधी गेला, ज्यावेळेला शिवाजी महाराजांची स्मारक बांधून तयार झालं, समाधी बांधून तयार झाली, तेव्हा कोणाच्या मनातही हा विचार नव्हता की तिथे वाघ्या कुत्र्याचा पुतळा बसवावा. वाघ्या कुत्रा ऐतिहासिक का अनैतिहासिक नंतरचा गोष्ट. समाधी झाली तेव्हा कोणाच्या मनामध्ये विचार नव्हता, पण नंतर कोणाच्या तरी डोक्यामध्ये ट्यूब पेटली असणार आहे की अरे नाही वाघ्या कुत्रा पण तिथे बसवला पाहिजे. नंतर कोणाला तरी वाटलं असलं पाहिजे की गडकरींचं पण वाक्य काही कारणाने त्यांचा काही स्वार्थ असेल त्या कारणाने खाली लिहिलं पाहिजे तिथे, आणि मग 10 वर्षांनी वाघ्या कुत्रा तिथे बसला. तर मग लोक विचारतात की 10 वर्षाचं एवढं अंतर का पडलं, 10 वर्ष एवढा वेळ का लागला कुत्रा बसवायला? तर त्याचं समर्थन असं करतात संजय सोनवणे साहेब की करमरकर नावाचे जे शिल्पकार होते ज्यांनी जो पुतळा बनवला ते ब्राह्मण होते, आणि ते ब्राह्मण होते म्हणून ब्राह्मणांना विरोध करायचा, म्हणून वाघ्याच्या पुतळ्याला विरोध करायचा, असं सगळं इथे कोण म्हणत आहे की संजय सोनवणे साहेब म्हणतात. आता मला तर काही या गोष्टीवर विश्वास बसत नाही की ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध करायचा, म्हणून त्या पुतळ्याला विरोध करायचा. मग शिवस्मारक समितीचं त्या काळामध्ये बहुतांश लोक ब्राह्मणच होते. शिवस्मारक समितीमध्ये जेव्हा ती समाधी उभी राहिली तेव्हा मग ते ब्राह्मण होते म्हणून या समाधीला पण विरोध केला पाहिजे लोकांनी. ती ही समाधी पाडून टाकून दुसरी समाधी बांधा म्हणलं पाहिजे. लोक तसं नाही म्हणत, लोक फक्त कुत्र्याच हटवा म्हणतात ना तिथून. त्यामुळे ब्राह्मण असण्या नसण्याचा मला वाटतं याच्याशी काही संबंध नाही. आणि कोणाला जर ऑन कॅमेरा विचारलं की तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून विरोध करताय का, हा कुत्रा ऐतिहासिक आहे अनऐतिहासिक आहे म्हणून विरोध करताय, तर कोणी असं म्हणणार नाही की मी ब्राह्मण आहे म्हणून विरोध करतो. लोक बोलताना हेच बोलतील सगळेजण की कुत्रा ऐतिहासिक नाही असं वाटतं आम्हाला म्हणून आम्ही विरोध करतो. शिल्पकार ब्राह्मण आहे का नाही याच्याशी त्याचा काही संबंध नाही आहे. त्यानंतर असं परत स्मारक समितीत ब्राह्मण आहेत म्हणून वाघ्याच्या पुतळ्याला विरोध करतात असं म्हणणं आहे कोणाचं? परत संजय सोनवणे साहेबांचं.
मगाशीच मी बोललो की मग समितीत ब्राह्मण आहे, तर मग लोकांनी शिवसमाधीला पण विरोध केला पाहिजे, ब्राह्मणांनी बांधलेली समाधी म्हणून. लोक समाधीला विरोध नाही करत, लोक वाघाच्या पुतळ्यालाच विरोध करतात साहेब. मग याच्यामधला जो फरक आहे तो फरक समजून घेता आला पाहिजे. त्याच्यानंतर कुत्र्याचं स्मारक आधी बांधलं म्हणून तुकोजी महाराजांना पण विरोध करतात लोक, आणि मराठा आणि धनगर समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करतात, असं संजय सोनवणे साहेब म्हणतात पुस्तकामध्ये. संबंध येतो कुठे साहेब? ती तुकोजी होळकरांची कथाच खोटी आहे, कारण तिला गोपाळ चांदोरकरांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये पुरावा दिला असता की ही गोष्ट त्यांनी कुठे ऐकली, ही गोष्ट त्यांना कोणी सांगितली, ही गोष्ट त्यांनी कुठल्या पुस्तकामध्ये वाचली, आणि ते सर्वमान्य झाले असते की हां बरोबर आहे, गोपाळ चांदोरकर जो संदर्भ देतो तो संदर्भ खरा आहे असं सगळ्यांनी एकमेकाने म्हणलं, तर मग आपण तुकोजी होळकरांची कथा सांगू शकतो. पण कुत्र्याचं स्मारक आधी बांधा असं तुकोजी होळकर त्या कथेमध्ये म्हणलं म्हणून लोक तुकोजी होळकरांना विरोध करतात. हा मुद्दा तुम्ही मांडता. मुळात तुम्ही हे बोललं पाहिजे की चांदोरकरांनी जी कथा सांगितली त्या चांदोरकरांच्या कथेचा संदर्भ काय, हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे. पुढचा मुद्दा उपस्थित करायला काही अर्थच नाही. त्याच्यानंतर शाहू महाराज व इतर वंशजांचं योगदान का नाही असं पण म्हणतात संजय सोनवणे साहेब, की तुम्ही सर्व आता शाहू महाराज किंवा हे जे लोक आहेत ते शिवाजी महाराजांचं काय म्हणतो आपण समर्थन करतो, किंवा जे वाघ्या कुत्र्याच्या समाधीला विरोध करतायत त्या लोकांनी, आत्ता जे लोक आहेत त्याच्यामध्ये ते यांना असं म्हणायचं संजय सोनवणे साहेबांना की शाहू महाराजांनी त्यांच्या वंशजांनी योगदान का नाहीत केलं याच्यामध्ये, कशामध्ये, शिवसमाधी बांधण्यामध्ये योगदान का नाही केलं. पण साहेब परत एकदा तेच, इथं आपण वाघ्या कुत्र्याबद्दल बोलतो, आपण शिवसमाधीबद्दल बोलत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुमच्या पुस्तकामध्ये, मी तुम्हाला विचारू इच्छितो की या सगळ्या वंशजांनी, शाहू महाराज किंवा शिवाजी महाराजांच्या वंशजांनी वाघ्या कुत्र्याची समाधीला योगदान का नाही केलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का? फक्त तुकोजी महाराजांनी योगदान केलं आणि ते पण इंग्रजांना घाबरत होते, शिवाजी महाराजांचे वंशज पण इंग्रजांना घाबरत होते, म्हणून त्यांनी कुणी कुत्र्याचा विषय काढला नाही, म्हणून कुत्र्याचा पुतळा बांधायला वेळ लागला, पैसे गोळा करायला वेळ लागला, असं जर कोणी म्हणत असेल तर या सगळ्या गोष्टी विनाकारण साधा सोपा विषय किचकटीचा आणि क्लिष्ट करण्याचं प्रकरण आहे किंवा क्लिष्ट करण्याचा प्रकार आहे असं मला वाटतं. साधा विषय, वाघ्या कुत्रा ऐतिहासिक होता का अनैतिहासिक होता, त्याच्याशी कोणी कोणाला मदत केली नाही दिली, पुतळा आला गेला कुठे, याच्याशी काही विषय नाही. संदर्भ काय सापडतोय का हा विषय. म्हणजे हे जे सगळं प्रकरण वाघ्या पुन्हा प्रस्थापित झालं, मला वाटतं की हे जे सगळं प्रकरण त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे त्यांनी मुद्दे मांडलेले आहेत, त्याची जी उत्तरं दिलेली आहेत, समर्थनार्थ कारणं दिलेली आहेत, साधा विषय त्याला बगल मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त एवढंच बोला ना साहेब की वाघ्या कुत्रा ऐतिहासिक होता का अनैतिहासिक होता, त्याचा संदर्भ पुरावा काय आहे तो. बाकीच्या गोष्टी आपण त्याची चर्चा करायचं, हे जे काही याच्यामध्ये आहेत जेणेकरून विनाकारण गुंतागुंत वाढते सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात, त्याची चर्चा करायची काही गरज नाही पुस्तकामध्ये. वाघ्या सत्य का असत्य एवढंच, कोण काय म्हणलं याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही, पुरावा काय आहे का नाही आहे एवढाच आपला विषय आहे. त्यामुळं हे प्रकरण पण मला काही पटलेलं नाही. जसं मी म्हटलं की पहिलं प्रकरण त्यांनी अंतर्भूत केलं की कुत्रा माणसाचा मित्र आहे, सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर प्रकरण लिहायची काही गरज नाही. इथे परत चौथं, वाघ्या पुन्हा प्रस्थापित कसा झाला, त्याच्यामध्ये कोण काय बोललं, कोणी काय केलं, कोणाचा कोणाबद्दल विरोध आहे, कोण कोणाचा जातीला विरोध आहे, कोण कोणाला काय म्हणते, याच्याशी पण आपला काही संबंध नाही. आपला फक्त वाघ्या कुत्र्याबद्दल कुठे काही पुरावा सापडतो का एवढाच संबंध आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण पण मला काही तितकंसं पटलेलं नाही याच्यामध्ये किंवा माझ्या अपेक्षेला उतरलेलं नाही. दुसरी गोष्ट आहे, आता पाचवं आणि शेवटचं महत्त्वाचं प्रकरण आहे याच्यामध्ये. त्या प्रकरणामध्ये वाघ्या कुत्रा ऐतिहासिक असण्यावर जे वेगळे वेगळे आक्षेप घेतलेले आहेत वेगळ्या वेगळ्या व्यक्तींनी आणि संस्थांनी, त्याची उत्तरं दिलेली आहेत संजय सोनवणे साहेबांनी. तर एक एक आक्षेप आपण वाचूयात, उत्तर वाचूयात त्यांनी काय दिलेलं आणि मला काय वाटतं ते पाहूयात आपण त्याच्यावर. पहिला जो प्रश्न आहे, शिवरायांच्या समाधी शेजारी बसवण्यात आलेला कुत्रा हा पूर्णपणे काल्पनिक होता. हा आक्षेप आहे कोणीतरी घेतलेला, त्याचा कोणताच पुरावा नाही. असे शिल्प बसवण्यामागे, होळकरांची कथा प्रसिद्ध करण्यामागे शिवप्रेमी होळकर आणि शिवाजी महाराजांची बदनामी एवढाच कट आहे. आता इथे असं म्हणतात की ती कथा प्रसिद्ध करण्यामागे होळकरांची आणि शिवाजी महाराजांची बदनामी करणे एवढाच कट आहे, कुत्रा काल्पनिक आहे. हा आक्षेप घेतला गेला आहे. कुत्रा ऐतिहासिक आहे का नाही याच्यावर. त्याचं उत्तर काय देतात संजय सोनवणे साहेब? त्याचं उत्तर देतात की संसाधनांमध्ये महाराजांच्या राण्यांचा पण समाधीचा उल्लेख नाही. आता होळकरांविरुद्ध कट आहे का नाही हा प्रश्न विचारला आहे साहेब. शिवाजी महाराजांच्या राण्यांचा संबंध येतो कुठं, तुम्ही उत्तर देता त्याच्यामध्ये. आणि दरवेळेला जेव्हा कुत्र्याचा उल्लेख येतो तेव्हा संजय सोनवणे साहेब शिवाजी महाराजांच्या राण्यांचा उल्लेख उकरून काढतात. आता एकदाच मी त्याचं इथे उत्तर देतो, मी परत परत त्याच्यावर बोलणार नाही. पहिला मुद्दा हा आहे की शिवाजी महाराजांच्या राण्यांचा उल्लेख जरी त्या पुस्तकामध्ये कुठे आला नसेल किंवा जरी एखाद्या बखरीमध्ये किंवा संसाधनामध्ये जास्त मोठ्या प्रमाणाने कुठे आला नसेल, तरी शिवाजी महाराजांच्या तेवढ्या राण्या होत्या. त्यांचं त्या त्या कुटुंबामध्ये म्हणजे त्या त्या आपण जे म्हणतो की फॅमिलीशी नातं होतं की कोणत्या कोणत्या सरदार दरकार होते ज्यांच्या फॅमिलीशी शिवाजी महाराजांनी सोयरीक जुळवली होती स्वतःची, त्यांचे पुरावे आहेत.
म्हणजे सोयराबाईची सोयरीक जी होती ती मोहिते घराण्यामध्ये होती शिवाजी महाराजांची. तसे बाकीच्या पण 8 राण्या आहेत, त्या कोणत्या घराण्यातल्या राणीशी शिवाजी महाराजांनी लग्न केलं होतं हे सिद्ध झालेलं आहे आज. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राण्यांचा उल्लेख जरी नसला एखाद्या संशोधनामध्ये तरी त्या नव्हत्या असं कुठं होत नाही ना. म्हणजे दरवेळेला जर तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारला की ऐतिहासिक संशोधनांमध्ये कुत्र्याचा उल्लेख नाही आहे त्यामुळे तो कुत्रा नाही आहे असं तुम्हाला कोणी म्हटलं तर दरवेळेला तुम्ही असं नाही म्हणू शकत राण्यांचा पण उल्लेख नाही, मग तुम्ही राण्या आहेत असं मानता, मग कुत्र्याचा उल्लेख नाही तर कुत्रे असं का मानलं पाहिजे. पण राण्या होत्या ना वास्तवामध्ये, त्या बघितलेल्या होत्या ना, त्याचे दुसरीकडे पण पुरावे आहेत ना. कुठल्या घराण्यामध्ये जिथे लग्न झालं असेल तिथं पुरावे आहेत ना. कोणापासून शिवाजी महाराजांना किती पुत्रप्राप्ती झाली, कुठल्या राणीकडनं पुत्रप्राप्ती झाली, कुठली राणी सती गेली, कुठल्या राणीचा मृत्यू झाला, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे ना साहेब. म्हणजे या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. जरी त्यांचा तिकडे बकरींमध्ये तेवढा मोठ्या प्रमाणावर उल्लेख नसेल किंवा ज्या पुस्तकाचा तुम्ही रेफरन्स देताय त्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख नसेल तरी बाकी ठिकाणी उल्लेख आहे साहेब त्यांचा. म्हणजे दरवेळेला जर तुम्हाला कोणी असं विचारलं की ऐतिहासिक संशोधनांमध्ये कुत्र्याचा उल्लेख नाही आहे म्हणून तो खरा कुत्रा नाही आहे तर त्याचा तुम्ही असा प्रतिवाद नाही करू शकत की ज्या पुस्तकामध्ये म्हणले कुत्र्याचा उल्लेख नाही आहे त्या पुस्तकामध्ये राण्यांचा पण उल्लेख नाही आहे, मग तुम्ही राण्या आहेत असं मानता, मग कुत्रे आहेत असं का मानत नाही. भले त्या पुस्तकामध्ये राण्यांचा उल्लेख नसेल पण बाकीकडे 1000 ठिकाणी राण्यांचा उल्लेख आहे साहेब. त्या कुत्र्याचा उल्लेख कुठंच नाही आहे. तुम्ही म्हणता हे पुस्तक सोडून कुत्र्याचा उल्लेख कुठंच नाही. त्यामुळे इथून पुढं आता मी परत ज्या ज्या प्रश्नाला त्यांनी राण्यांचा उल्लेख केलेला आहे त्याचा विषय चर्चेला घेणार नाही कारण ते रिपीट गोष्टी होतात. आपलाच विषय पण आजचा शिवाजी महाराजांच्या स्त्रिया आणि त्यांच्या समाध्या हा नाही आहे. शिवाजी महाराजांच्या किती लग्नाच्या स्त्रिया होत्या आणि त्यांच्या कुठे कुठे समाध्या होत्या हा आपला विषय नाही आहे. आपला विषय वाघ्या कुत्रा आणि तो ऐतिहासिक आहे का अनैतिहासिक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा विषयाला फाटा फोडण्याचा प्रकार आहे की कुठल्याही याच्याबद्दल प्रश्न विचारला वाघ्या कुत्र्याबद्दल की ते राण्यांचा उल्लेख करायचा आणि विषयाला फाटा फोडायचा. इथे पण प्रश्न विचारला आहे की शिवप्रेमी होळकरांबद्दल कट आहे बदनामी केल्याचं, त्याचं काहीतरी उत्तर द्या साहेब. शिवाजी महाराजांच्या राण्यांबद्दल आपण बोलून काही उपयोग नाही आहे. पुढचा प्रश्न आहे की शिवकालीन समकालीन साधने बकरी, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादी दस्तावेजांमध्ये कुठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही आहे असा एक आक्षेप घेतला जातो. खरंच आहे, नाहीच आहे कुठे. तुम्ही पण स्वतः असं म्हणता की इंग्रजांचा पत्रव्यवहार तपासून पाहिला पाहिजे, त्यात कुठेतरी उल्लेख असला तर शोधला पाहिजे, म्हणजे परत जरतरच्या गोष्टी. मग उल्लेख नाही आहे कुठे हे तुम्हाला पण माहीत आहे तर मग मान्य करा ना. पण मान्य नाही करत. संजय सोनवणे साहेब या प्रश्नाचं उत्तर काय देतात, जर्मन संशोधनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. आता जर्मन संशोधनामध्ये उल्लेख आहे हे फक्त तुम्ही म्हणता, दुसरे लोक मान्य करत नाहीत त्याला पुरावा म्हणून. आणि जो तुम्ही पुरावा दिलेला आहे त्या पुराव्याचे पण काय तऱ्हा आहे ते पण आपण मगाशी बघितलं की तुम्हाला स्वतःलाच त्या ज्या संस्थेने ते पुस्तक छापलं आहे त्या संस्थेनेच तुम्हाला स्वतःला उत्तर पाठवलेलं नाही साहेब अजून परत, असं तुम्हीच म्हणताय. खरं का खोटं त्याच्याबद्दल ते जर्मन संशोधनामध्ये उल्लेख आहे तो पुरावा कसा मानायचा, नाही मानला जाऊ शकत. त्याच्यानंतर तिसरा आक्षेप असा घेतला जातो की ही दंतकथा आहे पहिल्यांदा चिग गोगटे यांच्या 1905 साली प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात आहे. आता हे आक्षेप मी माझ्या मनाचे नाही सांगत, संजय सोनवणे साहेबांनी स्वतःच त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत की लोकांचे याच्यावर आक्षेप आहेत, वाघ्या ऐतिहासिक आहे याच्यावर हे आक्षेप आहेत. तर आता ही दंतकथा आहे असं दंतकथा आहे असा आक्षेप घेतल्यावर संजय सोनवणे साहेब म्हणतात ही दंतकथा नव्हे सत्यकथा आहे. कशावरून साहेब, तुम्ही म्हणल्याने सत्यकथा होत नाही ना. तुम्ही देता ते पुरावे पण अपुरे आहेत. मी असं म्हणत नाही की ते खोटे असतील म्हणून, कदाचित उद्या काळाच्या ओघामध्ये ते पुरावे खरे पण सिद्ध होतील, पण आज नाही झालेले. तर आज आपण काय म्हणलं पाहिजे, आज आपण असं म्हणलं पाहिजे की उद्या काळाच्या ओघामध्ये हे पुरावे जर खरे सिद्ध झाले तर कदाचित वाघ्या कुत्रा आहे असं आपण म्हणू शकतो. पण तुम्ही डायरेक्टली असं म्हणता नाही सत्यकथाच आहे, तर हा इतिहास संशोधनाचा प्रामाणिक दृष्टिकोन झाला नाही गोष्ट बोलण्याचा. परत एकदा तेच बोलतात उत्तर देताना या प्रश्नाला, पुस्तकात कुत्र्याचा उल्लेख आहे पण राण्यांचा उल्लेख नाही. म्हणजे काही प्रश्न विचारला, काही आक्षेप घेतला तुम्ही की परत तुम्ही राण्यांवर परत येणार काय, राण्यांचा उल्लेख आहे, उल्लेख नाही, कुत्र्याचा उल्लेख आहे. चौथा आक्षेप आहे राजधानी रायगड 1929 या महत्त्वाच्या अभ्यासपूर्ण पुस्तकात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही. हा आक्षेप आहे आणि खरा पण आहे, नाही आहे त्या पुस्तकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख. त्याच्याबद्दल उत्तर काय देतात संजय सोनवणे साहेब, याही पुस्तकात राण्यांचा उल्लेख नाही आहे, कुत्र्यांचा उल्लेख नाही तर शिवाजी महाराजांचा, राण्यांचा पण उल्लेख नाही. तुम्ही म्हणता राण्या आहेत तर मग कुत्रा आहेत असं का मानत नाही. अहो राण्या आहेत याचा उल्लेख या पुस्तकात नसला तरी बाकी सगळ्या भरून पडल्यात ना, बकरी शकावल्या माहिती वगैरे राण्यांच्या उल्लेखाने, सभासदांतर नावं वगैरे पण दिलेली आहेत जे काय झालं ते. पण तुम्ही जो म्हणताय कुत्रा आहे त्या कुत्र्याचा उल्लेख कुठेही दुसऱ्या संशोधनांमध्ये कुठेच नाही. त्यामुळे हे इथं परत लागू होत नाही. अजून त्याच्या पुढे जाऊन आरोप करतात संजय सोनवणे साहेब की इतिहासकारांना बखरकारांना राण्यांबद्दलच असता नाही तर कुत्र्याबद्दल असता कोण ठेवणार आणि कुत्र्याबद्दल कोण लिहिणार.
ह्या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. देण्याची माझ्यामध्ये तेवढी क्षमता नाही या प्रश्नाचं उत्तर देण्याची. संभाजी महाराजांनीच वाघ्याची पहिली समाधी बनवली. हां, हे कृपया मला सांगा साहेब, हा संदर्भ कुठे आहे, कुठल्या संदर्भ ग्रंथामध्ये? मला स्वतःला उत्सुकता आहे की वाघ्याची समाधी कोणी बनवली, हे ते खरा का खोटा नंतर, पण हे वाद निर्माण करायला ते आलं कुठून तिथे चबुतरा किंवा समाधी, हे जाणून घेण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. कृपया पुढच्या आवृत्तीमध्ये ना या गोष्टीचा जरा तुम्ही संदर्भ द्या व्यवस्थित, की जो सगळ्यांना पटेल की संभाजी महाराजांची वाघ्याची समाधी बनवली, कुठे बनवली, कधी बनवली, कशी बनवली, का बनवली, आणि त्यावेळेला कोण उपस्थित होतं आणि कोणी लिहिलं समकालीन व्यक्तीने, हे पुढच्या आवृत्तीमध्ये कृपया तुम्ही प्रकाशित करा. त्याच्यानंतर लोक असा हे करतात की आक्षेप घेतात की शिवसमाधीचा जीर्णोद्धार 1926 ते 1927 कालावधीमध्ये पूर्ण झाल्यानंतर 10 वर्षांनी म्हणजे 1936 साली वाघ्या कुत्र्याचा पुतळा महाराणी पुतळाबाई यांच्या समाधीवर बसवण्यात आला. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, या आक्षेपामध्ये दोन गोष्टी आहेत की एकतर महाराणी पुतळाबाईंच्या समाजाची विटंबना करण्यात आली, तो पुतळा तिथे बसून, असा आक्षेप आहे. आणि दुसरा आक्षेप असा आहे की हा पुतळा बनवायला 10 वर्ष का लागली. तर याचं उत्तर काय देतात संजय सोनवणे साहेब? पुतळाबाईंच्या समाधीवर नाही, मान्य करूयात, नाही, वाद घालायचं काही कारण नाही. शिल्पकार करमकर यांना 10 वर्ष का लागली. आता याचं उत्तर का देतात ते की पुतळा बनवायला 10 वर्ष का लागली, याचं उत्तर संजय सोनवणे साहेब असं देतात की शिल्पकार करमकर जे होते त्यांना कुत्र्याचा पुतळा बनवायला, विचार करायला, शोध करायला, अभ्यास करायला 10 वर्ष वेळ लागला आणि म्हणून 10 वर्षांनी तो पुतळा बनवण्यात आला. साहेब 2-3 उदाहरणं देतो छोटीशी मी तुम्हाला. आयफेल टॉवर बनवायला 1887ला सुरुवात झाली आणि 1889 साली बनवून पूर्ण झाला, म्हणजे किती 2 वर्ष लागली असतील, जास्तीत जास्त 3 वर्ष धरून चला तुम्ही. ख्राइस्ट रिडीमर नावाचा मोठा पुतळा जो आहे आज ब्राझीलमध्ये, तो पण 1922 साली बनवायला सुरुवात झाली आणि 1931 साली बनवून पूर्ण झाला, म्हणजे जवळजवळ 9 वर्ष. स्टॅच्यू ऑफ युनिटी जो आपण आज बांधलेला आहे इथे आपल्या भारत देशातला सगळ्यात मोठा पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा, तो पण 2013 साली बांधायला सुरुवात झाली आणि बांधून पूर्ण झाला 2018 साली. म्हणजे हे आवाढव्य काम पण 5 वर्षात पूर्ण झालं. ही जी एवढी आवाढव्य स्मारकं आहेत, ती स्मारकं बांधायला पण कुठले 10 वर्ष लागला नाही साहेब. तर मग वाघ्या कुत्र्याचा एक पुतळा बनवायला, जो काही बनवला आहे ज्या साईजचा तो आहे, तो बनवायला 10 वर्ष संशोधन कशाचं करावं लागलं. आता तुम्ही म्हणाल की मुधोळ हाऊंड जातीचा जो कुत्रा होता, तर मुधोळ हाऊंड जात तो कुत्रा शोधायला वेळ लागला, कुठे होता तो. तुम्ही तर साहेब मागच्या प्रकरणामध्ये म्हणला ना, महाराष्ट्रामध्ये सर्रास ही जात आढळत होती कुत्र्यांची, मग शिल्पकाराला ते कुत्रा सापडला नाही, पटकन शोधायला लागला कुठे कुणाच्या घरी असेल म्हणून. दुसरी गोष्ट की असं पण नाही आहे काय की वाघ्या काही महाराष्ट्रीयन कुत्रा नव्हता किंवा दुर्मिळ प्रजात होती की कुठेतरी जर्मनीमध्ये जाऊन ते संशोधन करावं लागलं, बघावं लागलं, त्या जातीचा एकच कुत्रा शिल्लक होता म्हणून तिकडे गेलो, बघितलं, समजून घेतलं, त्यात 4-5 वर्ष गेली, मग विचार करायला 4-5 वर्ष गेली. म्हणजे करमरकरांना हा पुतळा बनायला 10 वर्ष लागली, त्याचं कारण जे तुम्ही सांगता की त्यांना अभ्यास करायला 10 वर्ष लागली, पटूच शकत नाही साहेब. कुत्रा महाराष्ट्रीयनच आहे, वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे, तुम्हीच म्हणता. एवढा दुर्मिळ पण नाही आहे की शोधायला त्याला 10 वर्ष लागतील, की कुत्रा दिसत नाही त्या जातीचा कुठे, तुम्ही शोधून कुठून काढून. तुम्हीच म्हणलेलं आहे सर्रासपणे महाराष्ट्रामध्ये आढळणारी प्रजाती आहे. त्यामुळे करमरकरांना कुत्र्याचा अभ्यास करायला आणि पुतळा बनवायला 10 वर्ष लागली, हे तुम्ही कारण देताय ते पटत नाही आहे. वेगळं त्याला काही कारण असू शकेल, 10 वर्ष का लागली किंवा कुत्रा 10 वर्षांनी का बसवला गेला, त्याच्यामागचं राजकारण काही वेगळं असू शकेल, पण हे कारण काही पटण्यासारखं नाही आहे. त्याच्यानंतर 6वा जो आक्षेप आहे त्याच्यावर, शिवसमाधीचा जीर्णोद्धार झाल्यानंतर ही रायगड स्मारक समितीचे अध्यक्ष नची केळकर, शाहू महाराज यांना देशद्रोही म्हणणारे आणि ब्राह्मणोत्तर यामध्ये ब्राह्मणांचे नेतृत्व करत होते व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्मारकासाठी पैसे जमा करण्याचे काम सुरूच ठेवले होते. याचवेळी ब्राह्मणेतर वाद ही जोरात सुरू होता. शिवरायांच्या विषयीच्या पवित्र कार्यामध्ये हा वाद डोकावला. शिवरायांच्या समाधी शेजारी महाराणी पुतळाबाई यांची समाधी असलेल्या चौथऱ्यावर एका काल्पनिक कुत्र्याची समाधी उभी राहील, हा आक्षेप घेतला जातो. आता या आक्षेपाला संजय सोनवणे साहेब उत्तर काय देतात? मला वाटतं की याचं उत्तर एवढंच असायला पाहिजे की ती महाराणी पुतळाबाईंची समाधी आहे का नाही हा माझ्या चर्चेचा संशोधनाचा विषय नाही, आपल्या पुस्तकाचा विषय आहे वाघ्या कुत्र्याचा समाधीचा, किंवा वाघ्या कुत्रा अस्तित्वात होता का नव्हता. तर पुतळाबाईशी संबंधित जे काही असेल, महाराणी पुतळाबाईंशी संबंधित समाधीचा जो काही विषय असेल, तो विषय तुम्ही त्यांच्याविषयी सखोल संशोधन करणाऱ्या व्यक्तींना विचारा, ते जे म्हणतात ते मत मान्य करा, सर्वांना मान्य असेल तर. हा जो काही ब्राह्मणेतरांचा जो काही वाद आहे तो पण संजय सोनवणे साहेबांच्या पुस्तकाचा विषय नाही आणि आजच्या व्हिडिओचा पण विषय नाही. त्यामुळे मी काय म्हणेन की हा ब्राह्मणेतरांचा जो काही वाद आहे तो वाद ज्यांनी कोणी याच्यावर अभ्यास केलेला आहे त्यांना जाऊन विचारा, त्यांनी ते जे मत सांगतात ते सर्वांना मान्य असेल का, मान्य आहे का ते तपासून घ्या.
आणि त्यानुसार तुम्हाला जे काही वाटतं ती कार्यवाही करा किंवा विचार करा. पण हा प्रश्न याच्या कुत्र्याशी जोडला जाऊ शकत नाही. म्हणजे वाघ्या कुत्रा सत्य आहे का असत्य याच्याशी जोडला जाऊ शकत नाही. आणि कोणी जर याच्यावर विचार करत असेल तर त्याला विचारला पण जाऊ शकत नाही. त्यामुळे त्या माणसाने याच्यामध्ये इंटरेस्टच नाही घेतला पाहिजे. पण इथे आता परत संजय सोनवणे साहेब काय म्हणतात की शाहू महाराजांना ब्राह्मणांनी शिवस्मारक उभारायला विरोध नव्हता, वाघ्याला पण विरोध नव्हता. आता कोण शाहू महाराजांना विचारायला गेलं आणि त्याचा कुठे लेखी टाकी पुरावा आहे साहेब तुम्ही म्हणता ते. दुसरी गोष्ट, ब्राह्मणेतर वादातील वेदोक्त प्रकरणे सर्वस्वी व्यक्तिगत प्रकरण होते. खरी गोष्ट आहे, ते व्यक्तिगत प्रकरण होते. त्याचा ब्राह्मणोत्तर वादाशी काही संबंध नव्हता. तसंच ब्राह्मणोत्तर वादाचा वाघ्या कुत्र्याच्या समाधीशी असण्या नसण्याशी पण काही संबंध नाही आहे. बघता समोर आपण बरोबर बघतो त्याच्यावरून, त्याच्यामुळे त्याचं पण उत्तर द्यायचं काही कारण नाही आहे. दुसरी गोष्ट की आता तुम्ही जे म्हणताय की समाधी कोणत्या राणीची होती ते तर सांगा. म्हणजे ती पुतळाबाईची समाधी नव्हती. तर संजय सोनवणे साहेबांचं असं म्हणणं आहे की हे आरोप करणारे लोक असं म्हणतात की कधी कुत्रा होता तो पुतळाबाईंच्या समाधीवर बसवला, कधी सोयराबाईंच्या समाधीवर बसवला. काही दिव्य लोक तर असं म्हणतात, खरोखर दिव्य लोक आहेत, ते म्हणतात की सईबाईंच्या समाधीवर बसवला. मग संजय सोनवणे साहेब असं म्हणतात की कुठल्या समाधीवर कुत्रा बसवला ते तुमचं तुम्ही ठरवा ते तर सांगा. मी तर म्हणतो मला तर त्यात वादात पडायचीच गरज नाही आहे. माझा विषय कुत्रा ऐतिहासिक होता का नव्हता, ती समाधी कोणाची होती ते तुम्ही त्यांना जाऊन विचारा जे संशोधन करतात त्याच्यावर, आणि त्यांचं म्हणणं मान्य करा त्याच्यावर. ते काय म्हणतात ते कुठल्या याच्यावर बसवला तो. पुढचा जो आक्षेप आहे की वाघ्याच्या स्मारकाची उंची शिवसमाधीपेक्षा 1.5 इंचाने अधिक आहे. उंदीर कधी गणपतीपेक्षा मोठा असतो का? याच्यासाठी त्यांनी वाघ्या कुत्र्याचा फोटो दिलेला आहे संजय सोनवणे साहेबांनी उंची बघण्यासाठी, किती लहान मोठी आहे ते. आणि उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी केलेल्या आहेत, ते तुम्ही त्यांच्या उत्तरामध्ये वाचा. ज्याचा काही संबंध आहे ना विषयाशी संबंध आहे, ना समाधीशी संबंध आहे, ना त्याच्या उंचीशी संबंध आहे, ना कशाशी संबंध आहे. आणि त्याच्या खाली परत सत्यमेव जयते असं पण दिलं आहे. म्हणजे स्वतःच त्यांनी फोटो दिलेला आहे. 4-5 गोष्टी अशा केलेल्या आहेत ज्याचा विषयाशी काही संबंध नाही. वाघ्या कुत्र्या ऐतिहासिक अनैतिहासिक आहे का नाही त्याच्याशी, शिवसमाधीशी आणि कुत्र्याच्या समाधीशी पण संबंध नाही. आणि हे सगळं लिहिल्यानंतर त्यांनी स्वतःच म्हणलेलं आहे सत्यमेव जयते. याचा अर्थ ते म्हणतात ते सत्य आहे. ठीक आहे. 8वा जो विषय आहे की वाघ्या असे नामकरण राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास नाटकातून झाले. याच नाटकाने छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी राजांना बदनाम केले. याच नाटकातील मजकूर या पुतळ्याखाली लिहिला गेला. हा तर बदनामीचा मोठा कळस झाला असा आक्षेप घेतला जातो त्या पुतळ्यावर की तो जो मजकूर त्याच्याखाली लिहिला राजसन्यास नाटकातला त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांची मोठी बदनामी करण्यात आलेली. खरी गोष्ट आहे, कोणी नाकारणार नाही. नाटक वाचल्यानंतर ते कळण्यासारखं आहे. तर इथं उत्तर देताना काय भूमिका घेतली पाहिजे, मला असं वाटतं की उत्तर देताना ही भूमिका घेतली पाहिजे की राम गणेश गडकरींनी राजसन्यास नाटकामध्ये जे काही लिहिलं ते त्यांनी नाटकाच्या खाली असं लिहिलेलं नाही आहे की नाटक सत्य ऐतिहासिक घटनांवरून घडलेलं आहे, घेतलेलं आहे. हे नाटक आहे, ते कल्पनाविलास म्हणून त्यांनी लिहिलेलं, त्यांच्या कल्पनेतून जे उतरले ते. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, संभाजी महाराजांच्या बदनामी करणाऱ्या गोष्टी त्या आहेतच. त्या नाकारण्यामध्ये काही अर्थच नाही आहे. त्या नाटकामुळेच संभाजी महाराजांची इमेज फार मोठ्या प्रमाणामध्ये मलिन झाली महाराष्ट्रामध्ये, आणि ती स्वच्छ व्हायला पुढची 70-80 वर्ष जावी लागली, करुणा गोखले आणि वासी बेंद्रे येईपर्यंत. त्यामुळं त्या नाटकावर जे काही आक्षेप घेतले जातात ते खरेच आहेत. शिवाजी महाराजांची बदनामी झाली, संभाजी महाराजांची बदनामी झाली, चुकीच्या प्रतिमा रंगवल्या गेल्या वगैरे वगैरे, तर ते मान्य केलं पाहिजेत ना. आता हा जर कोणी असा आक्षेप लिहिला असेल तर त्या नाटकामुळं असं सगळं झालेलं आहे तर मान्य केलं पाहिजे. त्या नाटकातल्या ओळी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याखाली कोणी लिहाव्यात का लिहू नये तर हा वेगळा चर्चेचा विषय झाला की ते राम गणेश गडकरींचा आदर ठेवायचा म्हणून लिहायच्या का त्याची परत चिकित्सा करायची की ते वाघ्या कुत्र्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे, कुठला रेफरन्स दिला आहे का नाही दिला आहे, त्या चर्चा करायच्या. तो पण वेगळा मुद्दा झाला. मग हे आपण काय केलं पाहिजे की राम गणेश गडकरी त्यांनी लिहिलेलं राजसन्यास हे नाटक त्याचं चिकित्सा करण्याचं काम सोडून दिलं पाहिजे आपण विचारवंतांवर. ते जे डिसिजन देतील तो डिसिजन आपण मान्य केला पाहिजे. बहुतांशी तो डिसिजन हाच आहे की राजसन्यास नाटकावर एक प्रकारे बंदी आणण्यात यावी किंवा राजसन्यास नाटकावर बंदी, अघोषित बंदी आहेच आज पण, की ते कुठेही प्रसिद्ध होत नाहीत, त्याचे पुस्तकं वाचलेली दिसत नाहीत, उपलब्ध होत नाहीत किंवा त्याचे शो देखील होत नाहीत राजसन्यास नाटकाचे. याचा अर्थ त्याच्याबद्दल जे लिहिलं गेलेलं आहे ते खरंच आहे. पण जर खोटं जरी असेल तरी ते खरं खोटं करण्याचं काम दुसऱ्यावर सोडलं पाहिजे, त्याचं आपण समर्थन नाही केलं पाहिजे. जर राजसन्यास नाटकाचं आपण समर्थन नाही केलं पाहिजे. इथे काय होतं की संजय सोनवणे साहेब या प्रश्नाचं उत्तर देताना त्या नाटकाचं समर्थन करायचा प्रयत्न करतात अप्रत्यक्षपणे. म्हणजे काय, त्यांनी काही काही जी वाक्य लिहिली ती अशी आहेत, या ग्रस्तांनी मुळात राजसन्यास नाटकच वाचलेलं नाही. म्हणजे ज्या ग्रस्तांनी हा आक्षेप घेतला आहे त्या ग्रस्तांनी राजसन्यास नाटक वाचलेलं नाही. ठीक आहे, नाही वाचलेलं.
जिवाजी कलमदाने हे मुळातच खलं पात्र आहे. म्हणजे ज्या पात्राच्या तोंडातून हे शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल चुकीचे उद्गार आलेले आहेत, बदनामी करणारे, ते जिवाजी कलमदाने मुळातच खलपात्र, म्हणजे तो खलनायक आहे. पण खलनायक आहे तर खलनायक जे त्यांनी बदनामी शिवाजी महाराजांनी छत्रपतींची केलेली जी भाषा वापरलेली आहे ते अजून वेगळ्या प्रकारे पण आपण म्हणू शकतो ना, की प्रतिकात्मक काही ना काही पद्धतीने दाखवू शकत होतं. एवढ्या द्वेषपूर्ण बुद्धीने किंवा एवढ्या कठोर शब्दांनी त्यांची बदनामी करायचा काही प्रयत्न नव्हता. आणि एखाद्याने खलपात्राने एखादा संवाद त्या खलपात्राच्या तोंडामध्ये आहे म्हणून तो बदनामीकारक नाही आहे असं होत नाही ना. खलपात्राच्या तोंडामध्ये आहे किंवा चांगल्या पात्राच्या तोंडामध्ये आहे, सत्पात्राच्या तोंडामध्ये संवाद आहे, त्याने बदनामी होत असेल तर ती कोणाच्या पण तोंडून बदनामीच आहे. खलपात्राच्या तोंडी आहे याचा अर्थ बदनामी मानायची नाही असं काही होत नाही साहेब. दुसरी गोष्ट, नाटककार कथानकाच्या सोयीसाठी अनेक पात्रे निर्माण करतो. खरी गोष्ट आहे, नाटककार अनेक पात्रे निर्माण करतो. राम गणेश गडकरींनी पण कित्येक काल्पनिक पात्र त्याच्यामध्ये निर्माण केलेले आहेत. नाटककाराला किंवा साहित्यकाराला आपण तेवढं ते एक कलात्मक आपण म्हणतो की फ्रीडम देतो, स्वातंत्र्य देतो एखादा विषय रंगवण्यासाठी, पण ते त्याचं समर्थन नाही केलं जाऊ शकत ना. म्हणजे एखाद्या माणसाने आज उद्या मी समजा ठरवलं की मला पानिपतवर एखादा पिक्चर बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये मी काही काल्पनिक पात्र घेतली, माझी कथा रंगवण्यासाठी एखादा आयटम सॉन्ग टाकण्यासाठी गाणं बिणं घेतलं, डान्स वगैरे बसवलं, तर ठीक आहे, ते बसवलं जाऊ शकतं. ते चित्रपट अजून रंजक करण्यासाठी किंवा नाटक अजून रंजक करण्यासाठी, पण ते काल्पनिक आहे हे लिहिलेलं असतं, त्याचं समर्थन नाही केलं जाऊ शकत त्याच्यामध्ये की इथे काल्पनिक पात्र निर्माण केली आहेत. आता इथे काय होतं की संजय सोनवणे साहेब समर्थन करताना दिसतात की हां ते गडकरींनी लिहिलं आहे, ते त्यांनी त्यांच्या सोयीसाठी लिहिलं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आक्षेप घेतला नाही पाहिजे असा काहीतरी भास यातून निर्माण होतो. रामदास भक्तांनी पण गडकरींच्या विरोधात मोहीम उघडायची का असं संजय सोनवणे साहेब म्हणतात याचं उत्तर देताना. आता समर्थ रामदासांची पण यथेच्या निंदानालस्ती केलेली आहे त्या नाटकामध्ये, पण शेवटी स्वराज्याच्या सनदा रामदास स्वामींच्याच झोडीत टाकण्याचं पण प्रकार त्या नाटकामध्ये झालेला आहे. म्हणजे काही झालं तरी शेवटी स्वराज्य रामदास स्वामींच्या झोळीत टाकलेले आहे तर नाटकाचा निष्कर्ष निघतो. तर आधी दिलेल्या शिव्यांनी काय फरक पडणार. म्हणजे रामदास भक्त त्या नाटकाची निंदा नालस्ती करतात, त्याचं कारणच आहे यथेची निंदा नालस्ती रामदास स्वामींची केलेली आहे आणि ती अत्यंत हलक्या आणि शेलक्या शब्दामध्ये केलेली. मला स्वतःला पण मान्य नाही, मी रामदास स्वामींना एक चांगला साहित्यिक म्हणून आणि एक संत म्हणून चांगला मानणारा माणूस आहे. म्हणजे मी सातारमध्येच लहानाचा मोठा झाला, सज्जनगडावर माझं जाणे नाही, मी रामदास स्वामींना मानणारा माणूस आहे, पण ही त्यांनी जी निंदा नालस्ती त्याच्यामध्ये केली ते मला पण मान्य नाही आहे. पण रामदास भक्त त्यांचं आता हे म्हणतात की रामदास भक्तांनी पण मोहीम उघडायची का. रामदास भक्त मोहीम उघडत नाहीत, कारण हेच नाटक शेवटी अख्खच्या अख्खं शिवाजी महाराजांनी स्वकष्टाने कमावलेलं स्वराज्य रामदास स्वामींच्या झोळीत टाकतं साहेब. कशाला ते मोहीम उघडतील तेव्हा. दुसरी गोष्ट आहे की गडकरींनी जाणीवपूर्वक संभाजी महाराजांची बदनामी केली असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. मग नाटक काय त्यांनी स्वप्नामध्ये लिहिलं का साहेब. एवढे जे काही बदनामी करणारी वृत्त लिहिली ते लिहिताना काही असं कोमामध्ये होते का गडकरी जेव्हा लिहित होते तेव्हा. जाणीवपूर्वक बदनामी केली नाही म्हणजे मग याला जाणीवपूर्वक बदनामी करणं म्हणत नाहीत, तर मग कशाला जाणीवपूर्वक बदनामी करत म्हणतात. त्याची काही व्याख्या असेल तर ती पण तुम्ही पुढच्या आवृत्तीमध्ये सांगा. अशी याला जाणीवपूर्वक बदनामी करणं म्हणतात, गडकरींनी केली जाणीवपूर्वक बदनामी नाही आहे. दुसरा माणूस, स्वार्थी माणूस आपले महत्त्व ठसवण्यासाठी बेताल कसे बोलू शकतो हेच गडकरींना दाखवायचे होते. बोलू दे ना साहेब बेताल त्याला. स्वार्थी माणूस नाही, मी म्हणतो ते स्वार्थी माणसाला दारू पिऊ द्यात, अजून नंतर त्याने काय चिलीम गांजा वगैरे ओढू द्यात आणि त्याने बेताल बोलू द्यात. पण ते बेताल बोलतोय कोणाबद्दल, तो ऐतिहासिक पात्रांबद्दल. तर त्या ऐतिहासिक पात्रांचा बद्दल तो जो उल्लेख करतोय किंवा जे बोलतोय त्याला काहीतरी ऐतिहासिक संदर्भ तरी द्या ना तुम्ही. जो तो बेताल बोलतोय त्या बेताल बोलण्याला पण संदर्भ असला पाहिजे. नाटक जरी काल्पनिक असलं तरी त्यातली पात्र ऐतिहासिक आहेत, ती समाजातल्या बहुसंख्य लोकांना आजही आदरस्थानाला प्राप्त आहेत. त्यांच्याबद्दल वक्तव्य करताना त्या पात्राने बेताल होऊन वक्तव्य केलं हे मान्य करू आपण, पण लिहिणाऱ्याने पण बेताल होऊन लिहिलं का. ते लिहिणाऱ्याने तरी विचार केला पाहिजे की लिहिताना कुठली बेताल वक्तव्य त्याच्या तोंडामध्ये घालावी, ती कोणाबद्दल घालतो आहे आपण. म्हणजे हे सगळे जे खालचे मुद्दे आहेत या मुद्द्यांवरून असं दिसतं की संजय सोनवणे साहेबांनी ठरवलेलं आहे की राम गणेश गडकरींनी जे काय करायचं त्याचं समर्थनच करायचं, कारण त्यांना पर्यायच नाही आहे. कारण ते म्हणतात, संजय सोनवणे साहेब म्हणतात की एकटेच म्हणतात आजच्या जगामध्ये की वाघ्या कुत्रा हा ऐतिहासिक सत्य आहे आणि एकमेव राम गणेश गडकरी आहेत त्यांनी त्या वाघ्या कुत्र्याला ते नाटक अर्पण केलेलं आहे, त्या कुत्र्याचं बारसं केलेलं आहे. त्यामुळं राम गणेश गडकरींच्या विरोधात भूमिका घेणं हे संजय सोनवणे साहेबांची शक्य नाही आहे, त्यांना ती त्यांची मजबुरी आहे. कारण त्यांनी जर राम गणेश गडकरींच्या विरोधात भूमिका घेतली तर मग ते जे म्हणतात वाघ्या कुत्रा ऐतिहासिक सत्य त्याला दुसरा काही आधार सापडणार नाही त्यांना. म्हणून मजबुरीनं ते मला वाटतं इथे राम गणेश गडकरींनी ज्या काही नाटकामध्ये चुका केल्यात त्या चुकांचा समर्थन करत असावेत. राम गणेश गडकरी जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं तसं पण एक उत्कृष्ट दर्जाचे साहित्यिक होते, व्यक्ती देखील होते. ज्यांनी आज महाराष्ट्राच्या रंगभूमीला
जर आपण महाराष्ट्र रंगभूमीचा विचार केला तर महाराष्ट्राची रंगभूमी समृद्ध करण्यासाठी ज्या व्यक्तींचा फार मोठा हातभार लागला त्यात एक राम गणेश गडकरी होते आणि त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांचं समर्थन केलं गेलं पाहिजे त्यांनी जे केलं त्याच्याबद्दल. पण या नाटकाच्या बाबतीत त्यांनी जे केलं त्याचं काही समर्थन होऊ शकत नाही. जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जसं म्हटलं तसं राम गणेश गडकरींच्या चंद्रासारख्या शुभ्र करिअरवर हे नाटक त्यांच्या मृत्यूच्या आधी 1 वर्ष अपूर्ण लिहिलेलं त्यांनी नाटक धब्बा लावून गेलेलं आहे. हे नसतं लिहिलं तरी गडकरींनी काही फरक पडला नसतं. का लिहिलं, कशा कारणाने लिहिलं, काय लिहिलं माहीत नाही, पण ते समर्थन करण्याजोगं नक्कीच नाही साहेब. कृपया तुम्ही पण करू नका काही झालं तरी. पण पुढचा मुद्दा आहे, स्वराज्य स्थापन करत असताना शिवरायांसोबत लढलेल्या स्वराज्यासाठी असंख्य सेनापती शूरवीर मावळे किंवा राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यापैकी कोणाची समाधी तत्कालीन रायगडावर नाही परंतु काल्पनिक नाटकावर आधारित वाघ्या कुत्र्याची समाधी कशी काय? याचं उत्तर देताना संजय सोनवणे साहेब म्हणतात, नशीब शहाजी महाराजांची समाधी रायगडावर का नाही असा हे लोक प्रश्न विचारत नाहीत. सहमत आहे की हे उत्तर बरोबर दिलेलं आहे साहेब तुम्ही, की हे लोक असा प्रश्न विचारत नाही, ते आपलंच नशीब आहे. त्यामुळं ह्या प्रश्नाचा विषय झाला. त्यानंतर एक अवांतर गोष्ट करतात संजय सोनवणे साहेब, की कुठल्याही गोष्टीचा आपल्या समाजामध्ये अशी सवय लागलेली आहे लोकांना, की काही झालं, वादाचा विषय झाला तर एखाद्या त्या वादाचं टोक आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चिकटवायचं किंवा हिंदुत्ववादी कुठल्या तरी एखाद्या संस्थेला संघटनेला चिकटवायचं. दुसरं टोक त्या वादाचं बाबासाहेब आंबेडकरांना चिकटवायचं किंवा बहुजन समाजाच्या कुठल्या तरी संस्थेला चिकटवायचं आणि ते तुंतुनं वाजवत बसायचं. त्या वादामध्ये संबंध काय याच्याशी? म्हणजे आता हे जे पुस्तक आहे ते वाघ्या सत्य आहे काय असत्य या विषयावर आहे. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा कौटुंबिक फोटो त्यांच्या कुत्र्यासोबत टाकायचा काही एक विषय नाही आहे. बरं, फोटो टाकल्याबद्दल काही म्हणणं नाही. माझं स्वतःचा बाबासाहेब आंबेडकरांबद्दल माझ्या स्वतःच्या मनामध्ये देखील भरपूर आदर आहे, त्यांच्याबद्दल पण मी बोलतो वेळोवेळी. पण या पुस्तकामध्ये त्यांचा फोटो टाकायचं काही कारण नाही. आणि ते फोटो टाकून बाबासाहेब आंबेडकर देखील श्वानप्रेमी होतेच म्हणूया आपण, होतेच श्वानप्रेमी, फोटो पण आहे त्यांचा. पण त्याचा वाघ्या कुत्र्याचं सत्य असत्याशी काय संबंध आहे साहेब? त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट अशी म्हणणं की भारतीय बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या घटनेनुसार 1947 सालच्या पूर्वीच्या प्रत्येक स्मारकाला घटनात्मक संरक्षण आहे. म्हणून जर कोणी त्या स्मारकाचा अनादर करत असेल, ते स्मारकाची तोडफोड करत असेल, ते स्मारक खोटं आहे म्हणत असेल तर तो भारतीय घटनेचा अपमान आहे, पर्यायाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. आता मला कळतच नाही या गोष्टीला बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाशी का जोडलं पाहिजे. या देशामध्ये काही पण कुठे पण खट्ट झालं की त्याचा संबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अपमानाशी जोडला पाहिजे का? बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली ती गोष्ट घटनेत नाही आहे म्हणून किंवा बसत नाही म्हणून किंवा जे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे म्हणून काय बोलू नाही शकत या विषयावर. म्हणजे मला तरी काही सुचत नाही जेव्हा अशा गोष्टी येतात तेव्हा काय करावं, की इथे ही गोष्ट अवांतर आहे या पुस्तकामध्ये. मी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या अनुषंगाने वगैरे वगैरे टाकायची काही गरज नव्हती. वाघ्या कुत्रा सत्य की असत्य या विषयाशी बाबासाहेब आंबेडकरांचा काही संबंध येत नाही. इतिहासामध्ये त्यांचा कधी या गोष्टीशी संबंध आला नाही, त्यांनी कधी या गोष्टीवर भाष्य केलं नाही, ते बाबासाहेब आंबेडकर या विषयावर बोलले नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांचा दुसऱ्या एका गोष्टीशी संबंध आलेला आहे, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाला भेट दिली होती, शिवसमाधीला भेट दिली होती. तो उल्लेख जाणून बुजून टाळला जातो. कुठेही असं ती माहिती दिली जात नाही किंवा दाखवली जात नाही किंवा त्याचा उल्लेख केला जात नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील रायगडाला भेट दिली होती. त्याच्या बाबतीत राजकारण केलं जातं. त्या पुस्तकामध्ये किंवा त्या विषयामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं तर एक वेळ समजण्यासारखं आहे. पण इथे वाघ्या कुत्र्याचं सत्य आहे का असतं ते त्याच्यामध्ये विनाकारण बाबासाहेबांना ओढण्याचं काहीच कारण नाही. दरवेळेला आपण नको असलेल्या विषयांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना ओढतो आणि त्यांचं महत्त्व कमी करायला समाजामध्ये किंवा कमी व्हायला मदतच करत असतो. जिथे संबंध नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे जाणून बुजून त्यांना नाही ओढलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. जिथे त्यांचा संबंध आहे, जिथे त्यांनी लढा दिलेला आहे अन्यायाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध, जिथे त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत तिथे त्यांचं समर्थन केलं पाहिजे, तिथे त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे. ते कार्यच त्यांनी तसं केलेलं, पण जे नाही केलेलं तिथे का ओढता त्यांना तुम्ही विनाकारण? त्यामुळे ही पण एक गोष्ट अवांतर आहे. मग पुढे अजून एक लिहितात शेवटचं संजय सोनवणे साहेब, मग हे सारे का हा जर तुम्ही सर्व ते लेख वाचला किंवा त्यातली जर सर्व भाषा पुस्तक हे वाचले, मुद्दे वाचले, तुमच्या लक्षात येतं की हे सारे का हे प्रकरण त्यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेवर टीका करण्यासाठी लिहिलेलं आहे, जी त्यांच्या वैचारिक मुद्द्याला किंवा वैचारिक मांडणीला विरोध करत होती त्या काळामध्ये. कदाचित आजही करते, बदलली नसलेली भूमिका संभाजी ब्रिगेडची तर. पण विषय आपला वाघ्या कुत्रा सत्य की असत्य हा आहे. कोण कुठली भूमिका घेत आहे त्याच्यावर टीका करणं हा विषय नाही. म्हणजे माझा जर विषय हा असेल की वाघ्या कुत्रा सत्य का असते तर मी त्या पुराव्यांबद्दलच बोलेन. हा पुरावा आहे, हा पुरावा आहे, हा पुरावा आहे, हा पुरावा आहे. एखादी व्यक्ती
काहीतरी पुरावा देत असेल किंवा काहीतरी मांडणी करत असेल, त्या मांडणीबद्दल बोलेल. म्हणजे आज मी संजय सोनवणे साहेबांनी हे जे पुस्तक लिहिलं आहे, त्या पुस्तकामध्ये जे लिहिलं आहे त्या विचारांबद्दल बोलतो आहे. मी पुस्तकामधल्या एखाद्या विचाराशी सहमत असेल नसेल तर त्याच्याबद्दल बोलतो. मी संजय सोनवणे साहेबांवर टीका नाही करत. त्यांनी त्यांचे विचार मांडले, त्यांना जे वाटलं ते त्यांनी मांडलं, त्याच्यासाठी त्यांनी पुस्तक लिहिलं. विचारांची लढाई विचारांनी लढली, याच्याबद्दल मला आनंदच आहे. हे मी पहिल्यांदाच नमूद केलेलं आहे. म्हणजे ही विचारांची लढाई आपण विचारांपुरतीच मर्यादित ठेवली पाहिजे. एखाद्या संघटनेवर टीका करायचं काही कारण नाही. संघटना म्हणली की ती कुठल्या नाही कुठल्या तरी विचारांची असणार, ती कुठल्या नाही कुठल्या तरी माणसाशी निगडीत असणार. माणूस म्हणला की तो कुठल्या नाही कुठल्या संघटनेशी निगडीत असणार. संजय सोनवणे साहेबांचे जे विचार असतील ते पण कुठल्या नाही कुठल्या तरी संघटनेचे विचार असतील. कदाचित ते त्याच्या संघटनेशी निगडीत असतील किंवा नसतीलही, पण विचार मिळते जुळते असतील. त्यामुळे त्या संघटनेला किंवा व्यक्तीला विचार मांडणारे कधी त्याच्यावर टीका करता कामा नये. मला असं वाटतं जेव्हा आपल्याला कम्युनिकेशन चालू ठेवायचं असेल, ज्याला आपण सुसंवाद म्हणतो, जर आपल्याला सत्य शोधायचं असेल विचारांमधून, तर आपण काय केलं पाहिजे? विचारांना प्राधान्य दिलं पाहिजे. विचारांवर आपलं लक्ष ठेवलं पाहिजे, फोकस ठेवला पाहिजे. ते विचार मांडणारी संस्था किंवा संघटना कोण आहे, व्यक्ती कोण आहे, त्या व्यक्तीवर टीका करू नये शक्यतो. म्हणजे आता समजा आपण गृहीत धरून चालू की संजय सोनवणे साहेबांच्या बहुतेक विचारांचं मी खंडन केलं आत्ताच्या माझ्या याच्यामध्ये, मला पटले नाही ते, पण मी संजय सोनवणे साहेबांवर टीका नाही करत आहे. संजय सोनवणे साहेब जे काही म्हणतात ते संजय सोनवणे या व्यक्तीला टार्गेट करून मी कधी काही लिहिणार नाही आहे. कारण विचार स्वातंत्र्य आहे. जसं संजय सोनवणे साहेब म्हणले तसं घटनेने दिलेलं विचार स्वातंत्र्य आपल्या प्रत्येकाला आहे. विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, विचार लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. विचारांबद्दल जेव्हा आपण बोलू तेव्हा विचारांबद्दलच बोललं गेलं पाहिजे. ते विचार मांडणाऱ्या व्यक्तीबद्दल किंवा त्याच्या हेतूबद्दल, ती विचार मांडणाऱ्या संस्थेबद्दल, त्या संस्थेच्या हेतूबद्दल किंवा विचार मांडणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल टीका टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे हे एक चॅप्टर पण याच्यामध्ये या पुस्तकामध्ये नको होतं असं मला वाटतं. शेवटी सर्वात शेवटी नेहमीप्रमाणे सारांश की ज्या काही पुराव्यांचा आपण विचार केला ते पुरावे एकतर अपुरे आहेत. मी असं नाही म्हणत की त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती निखालस खोटे, त्यांचा काहीच संबंध येत नाही, पण ते डायरेक्टली वाघ्या कुत्र्याशी रिलेटेड संबंध येत नाहीत. त्यामुळं मला स्वतःला असं वाटतं की सत्य वाघ्या हे जरी पुस्तक संजय सोनवणे साहेबांनी लिहिलं असलं तरी या पुस्तकावरून वाघ्या सत्य होता हे काही सिद्ध होत नाही. त्याचं आता का सिद्ध होत नाही त्याचं विवेचन आपण 1.5 तास झालं करतोच आहोत. तुम्हाला हे विवेचन कसं वाटलं हे तुम्ही मला सांगा. पुराव्यांची जी मांडणी संजय सोनवणे साहेबांनी केली त्याच्यावर जे काही मी माझं मत मांडलं ते खरं का खोटं काय वाटतं ते तुम्ही मला जरूर कळवा. लक्षात फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की हा जे व्हिडिओ मी बनवतो आहे तो 2 व्यक्तींमधला वाद नाही आहे किंवा 2 व्यक्ती एकमेकांशी आकसाने बोलत नाहीत. हा एक विचारांची लढाई आहे. त्यांनी त्यांचे विचार मांडले, मी माझे विचार मांडले. सत्य काय आहे ते आपण सर्वजण वेगळे वेगळे विचार जाणून घेऊन समजून घेऊयात. या पुस्तकाचा माझा सारांश हा आहे की पुस्तक छान आहे. विचारांची लढाई विचारांनी लढण्याबद्दल लेखकाचं अभिनंदन आहे आणि आदर देखील आहे की आपण ज्याला म्हणतो वैधानिक मार्गाने विचार मांडले आणि वैधानिक मार्गाने विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्याच्याबद्दल. पण दुर्दैवाने जे पुरावे पुस्तकामध्ये दिलेले आहेत वाघ्या सत्य आहे हे दाखवण्यासाठी, त्या पुराव्यांनी वाघ्या सत्य आहे हे सिद्ध होत नाही. ते अट्टहास दिसून येतो त्याच्यामधून लेखकाचा की काही ना काही कारणाने की सिद्ध करायचं की वाघ्या सत्यच आहे म्हणून. पण जर 4 माणसं चर्चेला बसली आणि कुठला पुरावा सत्य मानावा, अस्सल पुरावा कशाला मानावा, पुराव्यांचं दर्जा आपण म्हणतो प्रथम दर्जाचा, दुसऱ्या दर्जाचा, तिसऱ्या दर्जाचा पुरावा साधन आहे असं म्हणतो. तर हे वाघ्या कुत्र्याचा उल्लेखच मुळात आढळतो तो 19व्या शतकामध्ये जेव्हा ते पुस्तक लिहिलं गेलं ची ग गोगटेंनी दंतकथेमध्ये. अगदी संजय केळकर साहेब म्हणतात तो जर्मन पुरावा जरी आपण खरा मानायचा म्हणून चला आदर ठेवतो मी साहेबांचा खरा मानतो, तरी पण ते पुस्तक लिहिलं गेले 1930 साली पुनर्मुद्रित केलं गेलं आणि उल्लेख केला आहे त्यामध्ये 1832 ते 52मध्ये. म्हणजे तो पण काही समकालीन पुरावा झाला नाही आणि जरी झाला तरी पण तो डायरेक्ट पुरावा झाला नाही. म्हणजे बखरकराने कोणी म्हणलं असतं, समकालीन लेखकाने म्हणलं असतं डायरेक्ट पुरावा झाला असता. हा इनडायरेक्ट पुरावा पण नाही. इनडायरेक्ट पुरावा म्हणजे जर कोणी इंग्रजांनी म्हणलं असतं, पोर्तुगीजांनी म्हणलं असतं, कुठल्या तरी मराठी संस्थांनी तरी इनडायरेक्ट पुरावा झाला असता. हे जर्मन लोकांनी म्हणलं म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्टच्या पुढची अजून काहीतरी गोष्ट झाली भलतीच तिसरीच, तिला पुरावा मानता येऊ शकत नाही. जे त्यांनी म्हणलं आहे त्याचं पण उत्तर त्यांनी परत संजय सोनवणे साहेबांना दिलं नाही. म्हणजे ही तर अजून मोठी गंमत आहे पुढची. त्यामुळं कुठलाही पुरावा जो संजय सोनवणे साहेबांनी मानलेला आहे तो या पुस्तकामध्ये डायरेक्टली हे सिद्ध करू शकत नाही की वाघ्या सत्य आहे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. बाकी वैयक्तिक कोणाशी काही आकस सेवा देवा नाही. नेहमीप्रमाणे परत सांगावं लागतं दरवेळेला. लोकांना आपल्या समाजामध्ये फार गैरसमज होतात की एखादा माणूस एखाद्या माणसाच्या विचाराच्या विरोधात बोलतो किंवा काहीतरी वेगळा मुद्दा मांडतो म्हणजे तो त्या माणसाचा द्वेष करत असला पाहिजे, संघटनेचा द्वेष करत असला. मी व्यक्तिशः कुठल्या संघटनेचा द्वेष करत नाही, व्यक्तीचा द्वेष करत नाही. जसं मी माझ्या चॅनलच्या अबाउट असमध्ये लिहिलेलं पण आहे
की हे चॅनल कोणालाही अपमान करण्यासाठी, अपमानित करण्यासाठी, द्वेष करण्यासाठी, विचार खोडून काढण्यासाठी नाही आहे. आपण एक वैचारिक सुसंवाद करतो आहोत. वाघ्या कुत्र्याचा विषय निघाला, सत्य का असत्य, त्यावेळेला संजय सोनवणे साहेबांचे पुस्तक न वाचता किंवा त्याचा प्रतिवाद न करता तो विषय पुराच होऊ शकत नाही, एवढी जोरदार मांडणी संजय सोनवणे साहेबांनी केली. त्यामुळे आज आपण त्याचं इथे समीक्षा केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात. गोपाळ चांदोरकर साहेबांनी जे शोध शिवसमाधीचं हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये जी होळकरांची कथा लिहिली आहे आणि ती वाघ्या कुत्र्याशी संबंधित, तर आपण शोध शिवसमाधीचा या पुस्तकाचा काही रिव्ह्यू करणार नाही आहोत. ते चांगलं पुस्तक आहे. गोपाळ चांदोरकर साहेबांनी जे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने किंवा आर्किटेक्चरल डिझाईनच्या दृष्टीने नवीन एक मोड दिलेला आहे, आपण म्हणतो की महाराष्ट्रामधल्या इतिहास संशोधनाला, तो खरं तर फार अद्वितीय आहे. आणि जे त्यांनी नकाशे बनवलेले आहेत, जी माहिती बनवलेली आहे, ती पण खूप नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त आहे. त्याच्यामुळे लोक काहीतरी शास्त्रीयदृष्ट्या विचार करायला लागतील याच्याबद्दल मला खात्री आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पुस्तकाचा रिव्ह्यू करणार नाही आहोत. बाकीचे जे मुद्दे मांडले ते मला बहुतांश मान्यच आहेत, महाराष्ट्राला मान्य आहे, ते नाकारण्यामध्ये काही नाही. थोडेफार इकडे तिकडे विषय होऊ शकतात, पण जे स्थापत्य खोटं बोलत नाही, ते डोळ्यांना दिसतं, ते खोटं बोलत नाही शक्यतो. पण हा जो तुकोजी होळकरांचा त्यांनी मुद्दा मांडलेला आहे, फक्त आपण त्या तुकोजी होळकरांच्या विषयाबद्दल शोध शिवसमाधीच्या या गोपाळ चांदोरकरांच्या व्हिडिओतील त्या फक्त भागाचा पुढच्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू करणार आहोत. तेव्हा भेटूयात पुढच्या रिव्ह्यूमध्ये. नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर चॅनलला शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. जास्तीत जास्त व्हिडिओ, जर तुम्हाला मी जे बोलतो ती पद्धत आवडली, जर तुम्हाला मी बोलतो तो विषय आवडला, जर तुम्हाला मी बोलतो तो संदर्भ पटले, तर जास्तीत जास्त व्हिडिओ मला अशा प्रकारे बनवता यावेत. म्हणून जास्तीत जास्त मित्रांना आपल्या हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. जेवढ्या लोकांपर्यंत जास्त प्रसार होईल, मला जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायला मदत होईल. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जगदंबा.